वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण। आपण सर्वजण थोडा याचा आवाज द्या। या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला एकत्रित झालेलो आहोत। कर्मधर्म संयोगानं जाणाऱ्या या 2024चा हा आजचा शेवटचा दिवस। संपूर्ण भारतभर 31 इंग्लिश बोललं जरा प्रभावी होतं, तुमच्याही लक्षात येतं आणि 31 सगळ्यांना पाठ आहे की नाही। मग 31 डिसेंबर 2024 या शेवटच्या इंग्रजी वर्षाला शेवटचा निरोप देताना आपल्याला एका नवीन सोहळ्याचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे। तो सोहळा आहे अभिष्ट चिंतन सोहळा। सन्माननीय सद्भक्त श्रीमान सदा लक्ष्मी अलंकृत परमार्ग भजक सन्माननीय श्री कृष्णराव भिकारी पाटील अर्थातच बापूजींचा हा 61वा अभिष्ट चिंतन सोहळा उद्या संपन्न होतो आहे। तसं पाहू जाता आज खऱ्या अर्थानं ही सर्व पुरोसुरींची श्रद्धा, समर्पण, सन्मान या सर्व गोष्टी विसरत चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये आमच्या खेडी गावामध्ये खऱ्या अर्थानं हा पूर्वजांचा सन्मान होत असताना या सोहळ्याचे जे आयोजक आहेत त्यांचे चिरंजीव सन्माननीय श्री बाबूराव कृष्णाजी पाटील, सन्माननीय श्री महेंद्र कृष्णाजी पाटील असलेल्या त्यांच्या सूचना, संपूर्ण परिवार असलेले त्यांचे सर्व भाऊ या सोहळ्याचं आयोजन करून खऱ्या अर्थानं एक अन्नदानाचं आणि आपल्या प्रीत्याप्रती असलेल्या कृतज्ञ भावाची समर्पणाचा हा खऱ्या अर्थानं सोहळा। इथं आज आईला वडिलाला सन्मान देणं तर दूरच झालं, परंतु त्यांचा काहीतरी सोहळा करावा, त्यांच्या जीवनात त्यांनी केलेल्या कष्टाला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त झाला, त्यांच्या कष्टातून आम्हाला मिळालेलं जीवन आम्हाला खऱ्या अर्थानं मिळालं, या कृतज्ञ भावनेतनं होणारा हा अभिष्ट चिंतन सोहळा। आणि या सोहळ्यासाठी सुद्धा अगदी द्वारकाधीश भगवान गोपालकृष्ण महाराज निरूपित जी गीताशास्त्र आहे, जी भगवद्गीता आहे, त्या भगवद्गीतेतल्या एका श्लोकाचं चिंतन आपण करणार आहोत। खऱ्या अर्थानं आम्हा भारतीयांचा प्राण भगवद्गीता आहे, आम्हा हिंदूंचा प्राण भगवद्गीता आहे, पण आम्ही तिला नेहमी कुठपर्यंत, फक्त कोर्टापर्यंत। पिनल कोड 1960च्या नियमाप्रमाणे फक्त ती कोर्टापर्यंत गेलेली आहे। अहो, गीतेचं महत्त्व इतकं आहे की त्या भगवद्गीतेवर अपराध्याने जरी हात ठेवला तरी तो निर्दोष सुटतो। हे आमच्या भगवद्गीतेचं महत्त्व आम्हाला अजूनही पटलेलं नाही। मग ती गीता आम्ही अभ्यासली, ती आम्ही चिंतन केली तर आमचा उद्धार होणार आहे। गीतेत काय नाही हो, व्यास उचिष्टम जगत। व्यासांनी या जगातल्या धर्मशास्त्राला, या अध्यात्माला स्पर्श केला नाही असं एकही शास्त्र नाही। ते व्यासमुनी आम्हाला एका शब्दात सांगून जातात, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम, एकम देव कृष्ण, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देव देवकी पुत्र एव। इथं एकच शास्त्र आहे जे देवकी पुत्र श्रीकृष्ण महाराजांच्या मुखारविंदात निघालेला। एकम मंत्र तस्य नामानि, आणि एकच मंत्र आहे तो म्हणजे फक्त कृष्णाचं नाव, भगवान गोपाल कृष्णांचं नाम आहे। एक कर्म यापे तस्य सेवा, एकच कर्म असं आहे की श्रीकृष्णाची सेवा करायची आहे। ही सेवा ज्याच्या जीवनात येते ना, त्याच्या जीवनात हे अभिष्ट चिंतन सोहळे येत असतात, कुणाच्याही येत नाही।
भगवंताची सेवा ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण येत असतात. पण या सुखाकरता तर आमची धडपड आहे ना. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 66व्या श्लोकात भगवान गोपालकृष्ण महाराज त्या भाग्यवंत अर्जुनाला समजून सांगताना एक श्लोक सांगत होते. नास्तिर्बुद्धिर्युक्तस्य नचा युक्तस्य भावना नचा भावयत शांती शांतश्च कृत सुखम. प्रश्नचिन्ह आहे या श्लोकात. नास्तिर्बुद्धिर्युक्तस्य, ज्याची बुद्धी खऱ्या अर्थाने नास्तिक आहे, जे आस्तिकतेकडे झुकत नाही, जी अयुक्त आहे, त्या बुद्धीला त्यांनी कुठे युक्तत्व येऊ दिलं नाही, अशी अयुक्त असलेली नास्तिक बुद्धी ज्याची आहे. नास्तिर्बुद्धिर्युक्तस्य नचा युक्तस्य भावना, ज्याच्या भावना सुद्धा, कारण बुद्धी नास्तिक असली तर भावना नास्तिक होणार आहेत. भावना नास्तिक झाल्यामुळं शांतस्य सुखम, तिथं सुख कुठून येणार. नचा भाव आहे शांत, जिथं बुद्धी स्थिर नाही, जिथं भावना स्थिर नाही, तिथं त्याची बुद्धी स्थिर होणार नाही, त्याची भावनाही स्थिर होणार नाही. मग त्याच्या जीवनात सुख तरी कुठून येणार आहे. सुखाकरता तर तुमचा आमचा धडपडा आहे ना, शांती करता तर तुमचा आमचा धडपडा आहे ना. पण ती शांती मिळणार कुठं आहे. व्यासांनी आम्हाला सांगून टाकलंय. एक पुत्र देवकी पुत्र एवम, एकच पुत्र आहे जो देवकीचा पुत्र झालेला आहे. पहा तुम्ही, श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र आमच्या सगळ्यांच्या पाठ आहे. पित्याच्या नावाने कृष्ण महाराजाला ओळखलं जातं, असा तो धैर्यवान वसुदेव पिता आहे. इथं सुद्धा एका पित्याचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आम्ही आमच्या जीवनाला पित्याकडे पाहत असताना त्या पित्याच्या जीवनातला संघर्ष, त्या पित्याच्या जीवनातली संकट, त्या पित्याच्या जीवनात येणाऱ्या अनेक अनेक अडचणी त्या आम्ही बघितल्या पाहिजे. आणि त्या बघितल्यानंतर त्या ज्यावेळेस काळजाला भिडतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या पित्याचं महत्त्व कळणार आहे, आमच्या मातेचं महत्त्व कळणार आहे. की त्यांनी आपल्या पोटाला चिमटा देऊन आम्हाला शिकवलं असेल, आम्हाला मोठं केलं असेल, लहानाचं मोठं केलं असेल. बुद्धीला हेच तर काम द्यायचं आहे ना. तिला खऱ्या अर्थानं आस्तिक करायचं म्हणजे काय. मंदिरात येऊन बसायचं, फक्त घंटा वाजवायचा म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही आस्तिक आहोत का. नाही, बुद्धी खऱ्या अर्थानं स्थिर आमची झाली पाहिजे. ती बुद्धी स्थिर आम्हाला घरातनं सुरुवात होणार आहे. माता पिता प्रथम गुरु आहेत. गुरुनी जरी मार्गदर्शन केलं असेल ना, गुरु तर अनेक आहेत ना. आम्ही का स्थिर होत नाही माहितीये का. आमचं फाउंडेशन जागेवर नाही आहे. पहा तुम्ही, आता बसताना सुद्धा आम्ही अगदी मस्त बसलेलो आहोत, अगदी मस्त कोपऱ्यावरती, मस्त खुर्च्यांवरती, कुठेतरी झेंड्याच्या कोपऱ्यावर. कारण तोंडामधला गुटखा आहे तो थुकता आला पाहिजे, आहे का नाही. हा, बुद्धीला आम्ही वेगळे कामं देत असतो, बुद्धीला चांगलं काम आम्ही देत नाही. बुद्धी प्रवचनाच्या ठिकाणी आम्हाला घेऊन येत नाही, बुद्धी आम्हाला नाटकांच्या ठिकाणी घेऊन जाते. पहा तुम्ही, गुरु कसे असतात हो. आम्ही सुद्धा जायचो ना नाटकांना. हा, आता महिन्याने यात्रा येणार आहे. पहा तुम्ही, त्या यात्रेचे पिक्चर यायचे, आम्ही पिक्चर पाहायला जायचो. कधी गुरुबा झोपल्यानंतर. आणि मग जाताना अगदी पूर्ण तयारी करून जायचो. त्या बिछाण्यावर अगदी अशी शाल अशी मस्त घडी करायची, माणूस झोपलेला आहे की काय अशा आकाराची शाल करायची, ती झाकायची आणि मग पोवारा करायचा. त्यांना वाटायचं पोराने कुठेतरी वाईट वळणाला लागू नये, कुठेतरी विचित्र गोष्टी पाहू नये, याचं जीवन बिघडू नये, म्हणून ते आमचं संरक्षणाकरता आम्हाला जाऊ देत नसायचे. हे तेव्हा कळत नव्हतं, आज कळतंय. पण तरी आम्ही जायचो. मग गेल्यानंतर आम्ही सुद्धा अगदी वेळेत आलो पाहिजे ना. सकाळी लवकर उठतात गड्या बाबा, आपण 3-4 घरात आलो पाहिजे. नाही, आम्ही अगदी सकाळी 6चा पूर्ण झाल्याशिवाय वापस नाही. बुद्धी अशी आहे माणसाची, ती माणसाला विचित्र ठिकाणी घेऊन जात असते. हा, जन्माला आल्यापासूनच आम्ही मतीत्रयाने कशीत आहोत. अधमती, अधगती, अधरती. अध म्हणजे नीच प्रकारची, मती म्हणजे बुद्धी, अध म्हणजे नीच प्रकारची, रती म्हणजे रमणरूपता, अध म्हणजे नीच प्रकारची, गती म्हणजे गमनरूपता. या 3 मतीत्रयाने जीवात्मा ग्रसित आहे. मग आम्ही जायचो आणि मग कधीतरी बाबाच्या ते लक्षात आलं आणि मग सकाळी सकाळी बाबा तिकडं काठी घेऊन हजर. सकाळचा आमचा पूजावसर तिकडंच, पूजावसर करत करत आश्रमात हजर. त्यावेळेस ही बुद्धी जाग्यावर आली. तुमची बुद्धी जाग्यावर यायची असेल तर थोडे पुढे या, पाठीमागचे गुटके आपोआप बंद होतील, कारण बाबाच्या पुढे थुकता येत नाही. जे खरंच चालू शकत नाही, जे खरंच बसू शकत नाही, त्यांनी वर बसावं. वयस्कर माणसांनी वर बसावं. का आम्ही वर बसलो पाहिजे. आम्हाला खाली बसता येतं ना, आम्ही खाली बसलो पाहिजे. प्रवचनाला बसावं कुठं. गीता काय शिकवते. गीता प्रत्येक गोष्ट शिकवते. बसायचं कुठं हे सुद्धा गीतेने शिकवलंय. उठायचं कसं हे गीतेने शिकवलंय. पहा तुम्ही, आम्हाला अध्यात्म आवडत नाही. आम्हाला काय आवडतं. मनोरंजन आवडतं. हे मनोरंजन नाही आहे. मनोरंजनासोबत खऱ्या अर्थानं अध्यात्म गरजेचं आहे. अहो, आम्ही भारतीय म्हटल्या जातो. एकमेव ग्रंथ भगवद्गीता आहे.
ज्या गीतेची जयंती साजरी होते आहे, मार्गशीर्ष मास नुकताच संपन्न झालेला आहे. या मार्गशीर्ष मासाच्या शुद्ध एकादशीला भगवद्गीतेची जयंती साजरी होत असते. कुठला ग्रंथ आहे असं भारतात त्याची जयंती साजरी होते? भगवद्गीता ग्रंथ आहे. हाय पाठ आमच्या नाही. आम्ही पाश्चिमात्यांचं अनुकरण करायला लागलो. पाश्चिमात्य आमच्या पुढे गेलेत. याच वर्षाची पेपरची इंडिया न्यूजची बातमी आहे, 1.5 लाख महिलांनी भगवद्गीतेचा पाठ केलेला आहे, पारायण केलेला आहे. वाचता येते भगवद्गीता आम्हाला? पाश्चिमात्य आमच्या शास्त्राचं अनुकरण करतायत आणि आम्ही पाश्चिमात्यांचं अनुकरण करतो आहोत. आम्हाला इंग्लिश बोलल्याशिवाय करमत नाही. आम्ही घरात आईला आई म्हणत नाही, आईला मम्मी म्हणतो. बाबाला बाबा म्हणणार नाही, त्याला डॅड करून टाकलेला आहे. आम्ही त्यांचं अनुकरण करतो आहोत आणि ते आमचं अनुकरण करतायत. ती भगवद्गीता आम्हाला बसायचं शिकवते. ती भगवद्गीता आम्हाला बोलायचं शिकवते. ती भगवद्गीता आम्हाला गुरुचा आदर शिकवते. भगवंत गोपालकृष्ण महाराजांनी त्या भगवंताने अर्जुनाला ती निरूपण करत असताना कधी केलं? ज्यावेळेस अर्जुनाने सांगितलं, मी तुम्हाला शरण आलेलो, शिष्य श्यामशादी ममताम प्रपन्नम, मी तुझा शिष्य झालेलो आहे, मी तुला शरण आलेलो आहे, त्यावेळेस भगवद्गीतेचं निरूपण झालेलं आहे. अशा त्या भगवद्गीतेचा एकच श्लोक आहे, त्या श्लोकाचं चिंतन आपल्याला करायचं आहे की नास्तिर बुद्धिर्युक्तस्य नचा युक्तस्य भावना नचा वा वैत शांती शांतश्च कृत सुखम. आपली बुद्धी आपल्याला स्थिर करता आली पाहिजे, ती चांगल्या गोष्टींमध्ये रमवता आली पाहिजे. पहा तुम्ही, आम्ही आमच्या बुद्धीला वेगवेगळे कामं लावतो, खूप वेगवेगळे कामं लावतो. खूप आम्हाला विचार करायला सांगितलं ना, विवेक करायला सांगितलं ना, मग आम्ही विवेक कसा करतो माहिती आहे का? मी नेहमी प्रवचनात एक गोष्ट सांगत असतो. आम्ही कसा विचार करतो? एक आपला म्हशी पाळणारा मुलगा होता. तो रोज आपला म्हशी घेऊन जायचा, गुरं घेऊन जायचा, रानामध्ये म्हशी चारायचा, वापस यायचा. 8-15 दिवस, महिना त्यांनी सतत तोच उद्योग केला. पण त्याच्या एका म्हशीची शिंग अगदी गमतीशीर होते, असे गोल शिंग होते. एक दिवस या मुलाने विचार केला 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 आणि शेवटचा विचार याचा ठरला. आणि ठरलेल्या विचाराच्या दिवशी त्याने त्या म्हशीच्या शिंगात आपली मुंडकं गुंतवलं. आता ती म्हैसच मुंडकं गुंतवल्यावर ती थोडी म्हणणार आहे, हा माझा रखवाळी आहे, रोज मला चारायला आणतो, वेळेवर पाणी पाजतो, मी याला माफ केलं पाहिजे. नाही, तिच्या डोक्याचं पीठ सरकलं. तिला वाटलं माझ्या डोक्यात काहीतरी गुंतलं, ती पळायला लागली सैरावायला. बरं, ती पळताना मग काही विचार करत पळत नाही, म्हैस आहे ती. तिने पळताना मस्त गावाचं कुंपण पाहिलं, जेच पळणं सुरू केलं, चारी बाजूने याला गावाच्या चारी मेऱ्यात फिरून आणलं. कसं तरी गावातले 4-5-10 लोक धावले. त्यांनी म्हशीला पकडलं, हळूहळू तिला स्थिर केलं आणि तिच्या त्या शिंगात त्याचं मुंडकं बाहेर काढलं आणि याला सांगितलं, येड्या, मरता मरता वाचला. आता तुझं काय झालं असतं, ती म्हैस थांबली नसती तर थोडा विचार तर करायचा. तो म्हणे 6 महिने झाले मी तोच तो विचार करतोय, इथे शिंग गोल आहे, त्याचं करू काय? मग आता ही बुद्धी स्थिर आहे का? नाही, बुद्धी स्थिर करावी लागणार आहे. ती बुद्धी स्थिर करण्याकरता आणि ती बुद्धी स्थिर झाल्याशिवाय आम्हाला शांती मिळणार नाही. आणि जर आम्हाला शांती मिळाली नाही तर आम्हाला सुख कुठून मिळणार आहे? सुख तर कसं आहे? सुख जवा एवढं आहे, दुःख पर्वता एवढे आहे. जवा एवढं सुख आहे, पर्वता एवढं दुःख आहे. त्या दुःखाला भगवद्गीतेने वाचा करून दिलेली, दुःख आलंय मग शाश्वतम. हे सर्व दुःखाचं आलंय आहे, हे सर्व दुःखाने भरलेलं आहे. या दुःखातून मुक्त जर व्हायचं असेल तर सुखाकरता जर आम्हाला काही मिळवायचं असेल तर आम्हाला देवाची भेट घडवता आली पाहिजे. पाहतो, वेरूळला सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा मुक्काम आहे. मार्गशीर्ष मासात जशी गीता जयंती संपन्न झाली ना, तशी श्री दत्तात्रय महाराजांची जयंती संपन्न झालेली आहे. आणि या श्री दत्तात्रय महाराजांचा महिमा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज आपल्या भक्तांना सांगत होते की अरे बाबा, तुला सुख हवं असेल, तुला शांती मिळायची असेल तर तुला दत्तात्रय महाराजांना भेटलं पाहिजे. आणि मग दत्तात्रय महाराजांची भेट घेण्याची, श्री दत्तात्रयाची महिमा सांगायला सुरुवात केली. श्री दत्तात्रयांचा अवतार कसा आहे?
बाकीचे अवतार अनेक अवतार होती विलया जाती, पण तैसे नव्हे श्री दत्त मूर्ती. श्री दत्तात्रेयांचा अवतार असा आहे ना की तो परत विलयाला गेलेला नाही, चतुर्युगी अवतार आहे. आजही दत्तात्रय महाराज विद्यमान आहे. आणि असा या चतुर्युगी श्री दत्तात्रय महाराजांची महिमा समोरच्या भक्त मंडळीने ऐकली आणि त्यात चांगदेव भट्ट आणि डखले नावाचे 2 भक्त बसलेले होते. त्यांच्या मनामध्ये ती भावना उद्विग्न झाली. त्यांना वाटायला लागलं की मलाही दत्तप्रभूकडे गेलं पाहिजे. ये दत्त प्रभु राया करीतो नमन तुझ्या पाया, देई मती गुण गाया स्वामी राया, स्वामी दत्त राया, स्वामी राया, स्वामी दत्त राया. प्रभु तो बहुतावर देशे करे काम जवर रुसलासे, तरी काम जवर रुसलासे. जरी मी झालो बहुदोषी तुझ्या विन जाऊ पुन्हा पासी, मला का दाढी तो शिवाया दारी राया, स्वामी दत्त राया, स्वामी राया, स्वामी दत्त राया, स्वामी राया, स्वामी दत्त राया. ये दत्त प्रभु राया करी तो नमन तुझ्या पाया, ये दत्त प्रभु राया करी तो नमन तुझ्या पाया, ये मते गुण गाया स्वामी राया, स्वामी दत्त राया, स्वामी राया. यदो राजा सिद्धान दिगले और काशी शांत विले, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी कुणाकुणाचा उद्धार केलेला आहे ते महिमा चक्रधर महाराज सांगत होते की त्यांनी यदुराजाला ज्ञान दिलेलं आहे. यदुराजाला ज्ञान देत असताना ती घटना घडलेली आहे. यदुराजाने पाहिलं ही अवधूत मूर्ती आहे, या अवधूत मूर्तीच्या ठिकाणी एवढं तेज आलं कुठून, एवढं यांच्या चेहऱ्यावरची असलेली प्रसन्नता आली कुठून. कारण यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता माझ्या ठिकाणी का नाही, मी तर पृथ्वीचा वनांकित राजा आहे, अष्टभोग माझ्याकडे आहे, पंचपक्वान्न मी रोज खातो आहे, तरी सुद्धा माझी शरीरयष्टी अशी दिसत नाही, माझी अंगकांती अशी दिसत नाही, मी यांच्यासारखा का नाही. आणि म्हणून त्यांनी दत्तात्रय प्रभू महाराजांचं शरण गेला. श्री दत्तात्रय महाराज प्रभूंनी त्याला सांगितलं की अरे बाबा, मी 1 नाही 2 नाही 24 गुरु केलेले आहेत. किती गुरु केले? 24 गुरु. त्या 24 गुरूंचं आख्यान आमच्या भागवतामध्ये येऊन जात्या. कुणाला गुरु केले दत्तात्रय महाराजांनी पाहतो. दत्त भेटी करता चालू झालेला आहे. गावाहून गाव ओलांडत दत्त आणि चांगदेव भट्ट निघाले. सर्वत्र श्री चक्रधर महाराजांनी त्यांना वरदान देऊन टाकलं की तुम्हाला दत्तात्रयांची भेट होईल, तुमच्या भाग्यात नाही, पण मी सांगितलेल्या नेमाने जर तुम्ही गेलात ना तर नक्कीच दत्तात्रयांची भेट तुम्हाला होणार आहे. आणि मग यांचा प्रवास चालू झालेला आहे पाहतो. पण प्रवासात करता करता नेमकं डकल्यांच्या मुलीला जिथं दिलेलं आहे त्या वेळाचं गाव जवळ आलेलं आहे. मोहमाया पाहतो कशी आहे माणसाची. डकल्यांना माया उत्पन्न झालेली आहे नातवांची. प्रपंचामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त माया कुणाची आहे? नातवांची आहे. मुलगा तर आमचाच आहे ना, पण नातू प्रपंचाचं व्याज आहे.
व्याजाची जास्त ओढ असते माणसाला. आणि डकल्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांना सांगितलेला नेम होता की गावावरून गावाला जायचं आहे, एका गावात जास्त वेळ थांबायचं नाही. मोठं गाव असेल तर 5 दिवसाचा मुक्काम करायचा, छोटं गाव असेल तर एका दिवसाचा मुक्काम करायचा. रिक्षा मागायची, नातेवाईकांच्या संबंधियांच्या घराला जायचं नाही आहे, संबंधियांचा त्याग करायचा आहे आणि तुम्ही गावावरून गावाला जायचं आहे. डकल्यांनी चांगदेवट्टाला विनंती केली, अहो इथं माझी मुलगी दिलेली आहे. जशी दिली तसं तिच्या भेटीला आलो नाही. जाता जाता नातवांकरता काहीतरी खाऊ देऊ ना. बाजार लागला, बाजारात खाद्य घेतलं आणि नातवांना देण्याकरता डकल्यांनी त्या गावाच्या विषयवरती एका सद्ग्रस्ताची ओळख काढली. त्याला सांगितलं आमच्याला माझी मुलगी दिलेली आहे, हो एवढं खाद्य त्याच्यापर्यंत पोहोचवता का. त्या माणसाने सांगितलं, म्हणले अहो वेशीपर्यंत आलात, गावात जायला काय हरकत आहे, गेलं पाहिजे, पोरीला बरं वाटेल. डकल्यांनाही जायचंच होतं. डायबिटीस झालेल्या माणसाला गोड खावं वाटतं का नाही, तसं यांच्या मनात आधीच होतं. आणि मग जाऊन आपल्या पोरीच्या घरापर्यंत पोहोचले. पोरगी पळत आली. स्वामींनी सांगितलं होतं संबंधियांच्या घराला जायचं नाही. आणि नेमकं मुलीच्या घराला जाऊन पोहोचले. तिथं पाहुणचार झाला. पुढे होणारी दत्तात्रय प्रभूची भेट यांना होऊ शकली नाही. आणि म्हणून इथं कविराज म्हणतात की फेडी माझी मोह माया. तुझा कृष्ण आणि मोहमायेमुळं आमच्या डकल्यांची आणि चांगदेवभट्टांची दत्तात्रय प्रभूची भेट होऊ शकलेली नाही. जीवनाला बुद्धीला जर व्यवस्थित ठिकाणी स्थिर केलं ना तर देवाची भेट निश्चित होत असते. पूर्व पुण्याने आपल्या जन्मामध्ये खऱ्या अर्थानं आपण या मानव धर्मात उपदेश मिळालेला आहे. एका परमेश्वराची भक्ती करण्याची आपल्याला पूर्व पुण्यही आलेली आहे. पण यात मिळालेल्या या धर्मापोटी मिळालेल्या या उपदेशाचं खऱ्या अर्थानं चीज जर करायचं असेल तर आपल्याला आपली बुद्धी स्थिर करावी लागणार आहे. नास्थिर बुद्धियुक्त असते, ती बुद्धी युक्त असली पाहिजे. ती धर्माकरता खऱ्या अर्थानं सदुपयोग गेली पाहिजे, जीवनाकरता गेली पाहिजे. सर्वज्ञ चक्रधर महाराज आम्हाला सांगतात, व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगात आहे. तुमची व्यवहाराच्या ठिकाणची असलेली बुद्धी धर्माच्या ठिकाणी गेली पाहिजे. पहा तुम्ही, बुद्धीला स्थिर करण्याकरता आम्हाला अगदी आमचा भाव स्थिर करावा लागणार आहे. मग भाव स्थिर होताना आमचे गुण स्थिर असले पाहिजे. आता बुद्धी किती प्रकारची आहे, अनेक प्रकारची बुद्धी आहे. मग त्यात राजस बुद्धी आहे, तामस बुद्धी आहे, सात्विक बुद्धी आहे. सात्विक गुण आहे, राजस गुण आहे, तामस गुण आहे. या गुणाला सुद्धा आम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे भक्तीमध्ये. मग आता तुम्ही म्हणसाल बाबा राजस बुद्धी, खऱ्या अर्थानं राजस बुद्धी मग काय वाया जाणारी आहे का, तामस बुद्धी वाया जाणारी आहे का, नाही जाणार. राजस तुमच्या ठिकाणी असलेला गुण तुम्ही धर्माच्या ठिकाणी उपाय घ्या ना. केशराज व्यासांनी आपल्या त्या राजसपणाला, आपल्या त्या राजस गुणाला, राजस बुद्धीला धर्माच्या ठिकाणी उपयोगी आणलेला आहे. पहा तुम्ही, श्रुतीस्थळातलं उदाहरण आहे संत केशराज व्यास. संत केशवाचार्यांचं, केशराज व्यासांचं खऱ्या अर्थानं जीवनचरित्र जर आम्ही पाहिलं, वाचलं, अभ्यासलं तर आम्हाला लक्षात येणार आहे की त्यांनी आपली राजस बुद्धी खऱ्या अर्थानं धर्माच्या ठिकाणी कशी उपयोगी आणलेली आहे. तामस बुद्धीला सुद्धा तुम्हाला वळवता येणार आहे. सात्विक बुद्धी तर ती धर्माकरता उपयोगाचीच आहे ना. एक चर्मबुद्धी सुद्धा आहे. पहा तुम्ही, चर्मबुद्धी तुम्ही जाता नवीन बुद्धी बाबाने कुठून आणली, धर्मशास्त्राची बुद्धी आहे. हा, तुम्ही कातड पाहिलेलं आहे ना, कातड चर्म, त्याच्यामध्ये खिळा ठोका, तो खिळा काढून घ्या. तो काढून घेतला की परत ते होल जागेवर जमा होत असत. ही चर्मबुद्धी आहे. हा, इथं बसल्यानंतर तुम्हाला आता एकदम मस्त वाटतंय, बस बाबा सांगतात ना हा धर्म आपण केलाच पाहिजे, कारण इथं खिळा ठोकून चालू आहे. हा खिळा काढून घेतला, घरी गेले, सकाळी जिकडं तिकडं. ही चर्मबुद्धी आहे. अनेक बुद्धी आहेत माणसाच्या ठिकाणी, त्या कधीच धर्माच्या उपयोगी जात नाहीत. पहा तुम्ही, एखादा चांगला धार्मिक झाला असेल तर हा आता मोठा ठिळा लावून फिरतो, गळ्यात माळ घालून फिरतो, माहित नाही कसा होता.
ही विचित्र बुद्धी. स्वतःही करायचं नाही, समोरच्यालाही करू द्यायचं नाही. एखादा चांगला धार्मिक होतोय, होऊ दे ना. तुझं काय केलं? त्यांनी टिळा लावला असेल, माळ घातली असेल, तो देवदेव करायला लागला असेल, करू दे ना. तू त्याच्यासोबत करायचं शिक ना. पण आम्ही त्याच्यासोबत जायच्या तयारीत नाही, आम्ही त्याला मागं ओढायच्या तयारीत आहोत. माणूसच विचित्र आहे हो. म्हणून तर आमचे तुकडोजी बाबा म्हणतात, माणूस द्या मग माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. माणूस राहिलेला नाही आज. मग तुम्ही म्हणसाल एवढे माणसं दिसतात, तुम्हाला दिसत नाही का? आम्ही माणसं नाहीत का? मग आहे की नाही? आपण माणसंच आहोत, पण माणसातलं माणूस पण राहिलेलं नाही आहे. पहा तुम्ही, आज माणूस विचित्र होत चाललेला आहे. सकाळी तुम्ही जर पेपरचं पान उघडलं ना, तर माणसाचं ते विदारक रूप पाहायला मिळत आहे. टीव्हीचं चॅनल ऑन केल्यानंतर माणसाचं विदारक पाहायला मिळत आहे की माणूस पण त्याच्यात शिल्लक राहिलेलं नाही आहे. माणसं तर भेटली ती सर्वदशी चक्रधर महाराजांना. माणूस भेटला होता द्वारकाधीश गोपालकृष्ण महाराजांना. हो, 40 लाख सैन्य आहे, 5 पांडव आहेत. या 5 पांडवातला अर्जुनच का निवडला? कारण तो माणूस होता, त्याचं भाग्य होतं. अर्जुनाची महिमा सांगताना तर सर्वदशी चक्रधर महाराज सांगत होते आम्हाला, सकळ सामुग्री अवंत, सर्व काही येत होतं. 64 कला अर्जुनाला येत होत्या. हो, 64 कला. एक कला आम्हाला येत नाही. एक कला जर आम्ही शिकलो ना, तरी आमच्या चालण्याची आकड वेगळी असते. आमचे खांदे असे उडायला लागतात एका कलेवर. इथं 64 कला येणारा अर्जुन आहे. एक तरी असू दे अंगी कला, एक तरी अंगी असू दे काय
प्रसंग अर्जुनाला म्हणजे 5 पांडवांना अज्ञातवासात जायची वेळ आली आणि मग त्यावेळेला प्रत्येक पांडवाने वेगवेगळा रोल केला. अर्जुनाने बृहंगनेचा रोल केला होता. बृहंगना 1 दिवस नाही 2 दिवस नाही 12 महिने बृहंगनेच्या वेशामध्ये अर्जुन आहे. नुसता राहिला नाही तर त्या राजाच्या मुलेला म्हणजे उत्तरेला नाचकाम शिकवतोय अर्जुन. तिथं नाचकाम पाहतो. कीर्तनामध्ये आमचे बाबा एक गोष्ट सांगतात. माणूस कसा मतलबी आहे त्याची कला कशी तो विसरतो. पाहा तुम्ही रामायणाचा तो प्रसंग घडत होता आणि त्या रामायणाच्या त्या प्रसंगाचा शेवटचा तो क्षण त्या ठिकाणी निर्माण झाला. रामाने बाण चालवायचा, रावणाने मरून जायचं, हा शेवटचा क्षण तिथं निर्माण होणार होता. नाटक कंपनी होती ती, त्यांचं ते नाटक चाललेलं होतं. पाठीमागनं तो प्रोडक्टर सांगत होता की आता रामाचा एक बाण चालणार आहे, कारण श्रीराम एक बाणी एक वचनी, एका बाणात रावणाने मरायचं आहे. पण इकडं रामाने बाण मारला, रावण मरायलाच तयार नाही. रावण तो पाठीमागनं तो सांगणारा जो प्रोप्रायटर होता, प्रोफेसर होता, तो सांगायचा अरे मर ना. त्याने सांगितलं नाही, माझे मागच्या प्रयोगाचे पैसे बाकी आहेत ते दे पहिले, त्याच्याशिवाय मी मरत नाही. ही गोष्ट रामाने ऐकली. ते म्हणे ठीक आहे काही नाही, प्रयोग संपू दे, प्रयोग संपता क्षणी तुझे सगळे पैसे देऊन टाकतो. म्हणे माझे पैसे देणार? मग नक्की देणार. म्हणे त्याला बाण मारायला आता लगेच मरतो. समोरच्या रामाने पुन्हा बाण उचलला, बाण मारणार. त्यावेळेस रामाने सांगितलं माझी बी बाकी आहे. ते बाबा तुझी बी सगळी बाकी देऊन टाकतो, पण एकदाचा बाण मार. आमच्या कला अशा आहेत, त्या पैशाकरता स्वार्थाकरता चाललेल्या आहेत. पण अर्जुन 12 महिने बृहंगनेच्या वेशात आहे. नुसतं वेशात राहिला नाही, उत्तरेला नाचकाम शिकवलं. नुसतं नाचकाम शिकवलं नाही, उत्तराला युद्ध जिंकून दिलेलं आहे. इकडं 12 महिन्याचा शेवटचा कालखंड शिल्लक राहतो न राहतो, तोच इकडं राजा दुर्योधनाला कळालं की विराटाच्या नगरीत हे पांडव लपलेले आहेत. विराटाचं गोरक्षण सगळं पळवलं, सगळं गोधन पळून नेलेलं आहे. आणि मग ते विराटाचं गोधन आणण्याचं काम कोणी घेतलं? उत्तराने घेतलं. आता हा नेमकाच राजकुमार कुठेतरी तलवार चालवायला शिकला, बाण चालवायला शिकला. याच्याकडनं खरंच युद्ध जिंकलं जाणार होतं का? कारण तिथं येणारे महारथी आहेत. कर्ण येणार होता, द्रोणाचार्य येणार होते, कृपाचार्य येणार होते. ही दुर्योधनाचे सर्व सैनिक हे सगळे 51 रथीहून महारथी. स्वतः दुःशासन आहे, दुर्योधन आहे, कर्ण आहे, कृपाचार्य आहे, द्रोणाचार्य आहेत. यांनी एक गोधन पळून नेलेलं आहे आणि या गोधनाला वाचवण्याकरता निघाला उत्तर. युधिष्ठिर राजा विराटाच्या जवळ ते चार जुवा खेळण्याकरता, ते सोंगट्या खेळण्याकरता जवळ बसलेले असायचे वंक म्हणून. त्या युधिष्ठिराने सांगितलं हे जमणार नाही महाराज, बृहंगनेला सोबत पाठवा, ती चांगला रथ चालवते. आणि मग त्यासोबत बृहंगना म्हणजे स्वतः वीर अर्जुन त्या उत्तराच्या सोबत गेला, त्याला युद्धामध्ये विजय मिळवून दिलेला आहे. हे महाभारत आम्ही वाचत नाही हो, आम्हाला आमचा हिंदूंचा इतिहास आवडतच नाही. फक्त आम्हाला हिंदू म्हणून घेण्यात धन्य मानतो आहोत. हिंदूंचा इतिहास इतका जाज्वल्य आहे. हा, महाभारतामध्ये पुरुषाला नाही नपुसकाला महारथी म्हटलेलं आहे. मी म्हणत नाही, भगवद्गीता म्हणते श्रीखंडीच महारथी. नपुसक आहे तो महारथी होऊ शकतो. हा जाज्वल्य इतिहास भारताचा आहे, हिंदूचा आहे. आम्ही आमच्या इतिहासापासून लांब चाललेलो आहोत. हिंदू म्हणून घेण्यात आम्हाला लाज वाटते, कारण आम्हाला इतिहासच माहिती नाही आहे. आम्हाला त्या इतिहासाची पानं उघडायची जो जिवार येत आहे. आम्ही खऱ्या अर्थानं पाश्चिमात्यांचं अनुकरण करायला लागलेलो आहोत. पाश्चिमात्यांकडे काहीच शिल्लक नाही हो, सगळं काही इथंच होतं. नालंदा युनिव्हर्सिटी जर जाळली नसती तर कितीतरी कला आमच्या जळाल्याच नसत्या. नालंदा युनिव्हर्सिटी जाळून टाकलेली. शोधा जरा इतिहासाची पानं उघडा. गुरुकुल होतं ते, तिथं काय नव्हतं, माणूस घडल्या जात होता. आज तो माणूसच घडल्या जात नाहीये आणि म्हणून त्याची बुद्धी या नास्तिकवादाकडे चाललेली आहे. आणि भगवंताने अर्जुनाला तेच नेमकं त्या श्लोकात पकडून सांगितलेलं होतं, ती नस सांगितलेली होती की नास्तिर बुद्धिर्युक्तस्य नचा युक्तस्य भावना. तुझी बुद्धी जर कधी नास्तिक असेल, ती युक्त होणार नाही, तर तुझी भावना युक्त होणार नाही. आणि तुझी भावना जर युक्त होणार नाही तर तुला शांती कुठून? अरे सुखही मिळणार नाही. सुख मिळण्याकरता बुद्धीची गरज आहे. बुद्धी नावाची वस्तू आमच्याजवळ दिली ना हो, त्या बुद्धीने आम्ही सारासार विवेक केला पाहिजे ना. पण ती बुद्धी आमची वेगवेगळ्या कामाला लागलेली आहे. प्रपंच साचवण्याच्या कामाला लागलेली, साचवलाही पाहिजे. प्रपंचाशिवाय, पैशाशिवाय, अर्थाशिवाय कुठलंच काम होणार नाही. साचवलाही पाहिजे पैसा, पण तो धर्माच्याही कामाला गेला पाहिजे, स्वतःच्या उन्नतीला गेला पाहिजे, स्वतःच्या खऱ्या अर्थानं उद्धाराकडे गेला पाहिजे. पण आम्ही आमचा उद्धार करण्याच्या मागच लागत नाही हो. म्हणून तर आमचे दामोदर कवी म्हणतात, मानवा दास
निशिदिनी श्री हरीचा नको करू रे नाश आपल्या जीवनाचा सावध हो कळबळले जरा एक कान उघडले तुझे सत्कृत होते म्हणणे नरदेह आला चालवणी असा बहुमोलाचा नको करू रे नाश आपल्या जीवनाचा मानवा हो संसारी जीवा सुखनाये तसे शास्त्र हे पाये कोणी ना कोणाचा नको करू रे नाश आपल्या जीवनाचा मानवा हो दास निजते प्रेरणेचा नको करू रे नाश आपल्या जीवनाचा एक ईश्वर जगी सुखदाता नाही कोणी तया विनत्राता अय कोणी बोलाता दामोदर दासाचा आपण आपल्या जीवनाचा नाश करतो आहोत. खऱ्या अर्थानं जीवन आपल्याला मिळालेलं जो नरदेह आहे ना त्या नरदेहाचा आपण विचार केला पाहिजे. पहा तुम्ही किती सुंदर नरदेह दिलो आम्हाला. ते देह देत असताना सुद्धा परमेश्वराने अगदी आमचा विचार कधी केला आहे. आम्ही आईच्या गर्भात होतो तेव्हापासून आमचा विचार झालेला आहे. तेव्हापासूनच आईच्या गर्भात असताना आमची तयारी झालेली आहे. आम्हाला दुधाचे दात देऊन टाकले. जोपर्यंत दात आहेत तोपर्यंत दूध पेता येईल. दुधाचे दात निघून गेल्यानंतर आता तो खाऊ शकतो. काढून घेतले दुधाचे दात. बरोबर. मोठा झाल्यानंतर तू काही पण खाऊ शकतो. तिथून अजून मोठा झाला, मोठा सरपंच झाला, तू कलेक्टर झाला, आमदार झाला, खासदार झाला, मग तो संडास पण खातो, काही पण खातो. तुला दाताची गरजच नाही. नंतर थोडासा म्हातारपणाकडे वळायला लागला की दात काढून घेतले. आता चावायची गरज नाही, आता जपायची गरज आहे. हा तिथं जपत नाही, तिथं वेगळेच कामं करतो. आधी दात काढून घेतली. पहा तुम्ही म्हातारपणी सगळ्यात आधी काय जातं? दात. प्रत्येक गोष्टीचं नियोजन आहे परमेश्वराचं. आम्ही त्याच्या त्या नियोजनाकडे पाहतच नाही. आम्हाला सुंदर अशी डोळे दिलेली आहेत. त्या डोळ्याने आम्हाला चांगलं पाहायचं सांगितलेलं आहे. पण आम्ही चांगलं पाहतो का? नाही. आम्ही वाईट वाईट आधी पाहत असतो. एक वेळेला पाहणं एक वेळेला पाहणं ते दर्शन आहे. आमच्या मानव पक्षकाराने एक पक्ष आणलेला आहे. पुन्हा परत फिरूनही जर पाहिजे तर विकार. तुम्ही एकदा चांगली वाटली ती गोष्ट पाहिली ठीक आहे ना, पण तुम्ही परत परत फिरून जर ती पाहत असाल तर तो विकार होणार आहे. डोळ्यांनी नेमकं आम्ही चांगलं पाहतच नाही ना. कुणाचं तरी वाईट शोधत असतो, कुणाकडे तरी वाईट पाहत असतो. तोंडाने आम्ही चांगलं बोलतच नाही, कुणाचं तरी वाईट बोलत असतो. तोंड दिलंय कशा करता? आम्ही खानदेशी आहोत. खानदेशात बहिणाबाई झालेल्या आहेत. बहिणाबाईने सांगितलं ज्या कपाशीले बोंड नाही तिला बोंड म्हणू नये. ज्या कपाशीला कपाशी येत नाही ना तिला बोंडच म्हणता येत. आणि हरिनामाची जिला नाही जोड किंवा गोड तिला तोंड म्हणू नये. आणि आमचं हरिनामाच्या बिना तोंड जास्त उघडतं, हरिनामाकरता उघडत नाही. पाहतो तोंड दिलंय ना आम्हाला, त्या तोंडाने आम्हाला फक्त नामस्मरण करायचं आहे, त्याचा फक्त नाम करायचंय, त्याचा जप करायचंय. बस एकच कर्म सांगितलंय व्यासांनी आम्हाला. कर्माने व्याप्ती तस्य सेवा. फक्त त्याची सेवा करायची आहे. मग ती सेवा कोणती आहे? फक्त त्याचा नाम जप करायचा आहे बस. पण ते जप तुझं आमच्याकडून होत नाही. आमच्याकडून वेगवेगळे कामं होत आहेत. मनुष्य देह इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. अगदी त्या देहाचा जर तुम्ही हिशोब करायला सुरुवात केला ना, कारण आपण हिशोबी लोक आहोत. Oh, yeah.
आपल्या तोंडाने आपण ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, नामजप केला पाहिजे, पण त्या तोंडाचा उपयोग आपण वेगवेगळ्या कामाला करतो, त्या डोळ्यांचा उपयोग वेगवेगळ्या कामाला करतो, कानाने आम्ही चांगलं ऐकलं पाहिजे ना, पण त्या कानाचा उपयोग आम्ही वेगवेगळ्या कामाला करतो. कुणाची तरी निंदा ऐकू, कुणाची तरी नालस्ती ऐकू, किंवा आम्हाला जेवढी करता येईल तेवढी समोरच्याची निंदा करू, बस. आपल्याला मिळालेले जे इंद्रिय आहेत ना, ते पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. त्या ज्ञानेंद्रियाने आपल्याला ज्ञान मिळणार आहे, पंच कर्मेंद्रियाने आपल्याला कर्म करता येणार आहे. हे दशेंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे ना, तो माणूस होणार आहे. पण नेमके दशेंद्रिय आमच्या हातात सुटलेले आहेत. पाहा तुम्ही, अर्जुनाची महिमा आपण पाहत होतो ना. अर्जुन कसा होता माहितीये का? दशावधानी होता. एका वेळेला तो 10 लोकांचं बोलवू शकत होता. एका वेळेस तो 10 प्रश्नांची 10 बाणांची उत्तरं देऊ शकत होता. हाय की नाही? आमच्याजवळ आहेत ना आता मोबाईल, 3 सिमचे 2 सिमचे. तो ते 2 सिम मध्ये सुद्धा एक जर फोन आला तर पहिला बंद, दुसरा चालू, दोन्ही एकदा चालत नाही. पण अर्जुन एका वेळेला 10 लोकांना उत्तर देऊ शकत होता. असा अर्जुन सामर्थ्यवान होता. म्हणून तर सर्वज्ञ चक्रधर महाराज म्हटले ना, सकळ सामुग्री अवंत, फक्त एक वांचोनी, फक्त ब्रह्मविद्या शिल्लक राहिली होती. आणि ती ब्रह्मविद्या भगवद्गीतेच्या रूपानं साक्षात द्वारकाधीश भगवान गोपालकृष्ण महाराजांनी अर्जुनाला निमित्त करून आम्हाला सांगितलेली आहे. ती गीता आमच्या जीवनात अभ्यासली गेली पाहिजे. त्या गीतेचं तत्व ज्याच्या जीवनात आहे, त्या ईश्वराचं नाम ज्याच्या जीवनात आहे ना, त्याच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण येत असतात. ते आल्याशिवाय राहतच नाही. कारण तो परमात्मा त्याकरता उतावीळ झालेला आहे. त्या भक्ताकरताच तर तो अवतरित होत असतो ना. त्याला भक्तही तसंच अपेक्षित आहे की जो भक्त खऱ्या अर्थाने त्या दशेंद्रियावरती काबू केलेला आहे, जो भक्त खऱ्या अर्थाने त्या पंचज्ञानेंद्रियावर पंचकर्मेंद्रियावर त्याचा काबू आहे. अहो, किती काबू असला पाहिजे. नर्मदेची एक घटना आहे. ती नर्मदा परिक्रमा करणारी एक संन्यासी, त्यांनी स्वतःच्या त्या जीवा इंद्रियावरती इतका ताबा मिळवला. अगदी आंब्याचे दिवस चाललेले, उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याच्या दिवसात त्यांची नर्मदा परिक्रमा चाललेली आहे. आणि त्यावेळेस आंब्याचा सीझन आलेला होता. पाहतो मी नुसतं आंबा नाव घेतलं तरी तोंडात पाणी आलं असेल तुमच्या. आणि नेमकं सीझन मध्ये आंब्याचे सीझन होते. केशर आंबा समोरच्याने त्यांना भेट आणून दिला. आंबा कापल्या गेला. पण माझी नर्मदा परिक्रमा चाललेली आहे. मी संन्यासी आहे. माझ्यात संयम असला पाहिजे. किती असला पाहिजे. ती आंब्याची फोड कापून जिभेवर ठेवल्यानंतर सुद्धा अगदी एक थेंब सुद्धा पाणी त्यांच्या जिभेने खाली टापकलं नाही, किंवा ती फोड काढून घेतल्यानंतर सुद्धा आंब्याची लालसा निर्माण झाली नाही. इतका संयम त्या जीवा इंद्रियावरती त्या संन्यासाने मिळवलेला आहे. ते जीवन संन्यासाचं असतं. त्या जीवनात शांती असते, त्या जीवनात सुख असतं. असं कुणाच्या जीवनात सुख येत नाही, कुणाच्या जीवनात शांती येत नाही. शांती करतात की तो संयम, तो त्याग आम्हाला करावा लागणार आहे. त्यागात शांती अनंतरम. तुम्ही जर त्याग कराल तर तिथं शांती येणार आहे. त्याच्याशिवाय शांती येतच नाही. शांतीचं महत्व सांगताना सर्व सांगतात की अहंतेचे मूळ कधी उपटावे नाही का, मग शांतीचे रोप लावावे. आमच्यात तर अहंकार किती भरलेला आहे. अहो, ठासून अहंकार भरलेला आहे आमच्यात. मोकळ्या दृष्टांतामध्ये सर्वांनी आम्हाला एक दृष्टांत सांगितलेला आहे. एका गावचा पाटील आहे. आता पाटील म्हटल्यावर गावचीच ती पाटील. मस्त मिच्छा विषया होत्या त्याला. आणि मग त्याच्या घराच्या बाहेर बांधलेलं जे त्याचं गोधन होतं, त्या गोधनामध्ये गाईला गोरा झाला. आता गाईला गोरा होणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. त्या नोकराने सांगितलं, सालदाराने त्याला म्हटले, पाटील आपल्या गाईला गोरा झालेला आहे. पाटलाला एका मिनिटात मिशीवरती ताव मारला. म्हणे आम्ही पाटील आहे. आमच्या घरात गाई जरी व्याली असेल तर तिला गोराच होणार आहे, कारण आम्ही पाटील आहोत. म्हणजे कशाचा अहंकार आहे आम्हाला, कशाचाही अहंकार आहे, कशाचाही. त्या अहंकाराला अजिबात सीमा नाही. बस किती काय हो आमच्याकडं, 15 एकर असेल, 20 एकर असेल, 5 परतन असेल, 10 परतन असेल, 2 बैलगाड्या असतील, 2 ट्रॅक्टर असतील, 4-2 वाहनं घरापुढे उभे असतील. 14 चौकड्याचा वाडा रावणाचा आहे. 14 चौकड्याचा सोन्याचा वाडा आहे. त्या रावणाचा अहंकार शिल्लक राहिला नाही. आमचा कुठं राहणार आहे.
जमतेने भागना हरी भजनी रंगोनिया कर्तव्याला हरी भजनी रंगोनिया कर्तव्याला हरी भजनी रंगोनिया कर्तव्याला आपण त्या हरिभजनामध्ये रंगल्याशिवाय आपलं कर्तव्य आपल्याला दिसणार नाही आहे. आपण आज खऱ्या अर्थानं जो सोहळा करतोय ना, हा सुद्धा कर्तव्य पूर्तीचा सोहळा आहे. आमच्या माता पित्याच्या प्रती असलेलं आमचं कर्तव्य खऱ्या अर्थानं त्यांना आदर देणं, त्यांना सन्मान देणं, त्यांचा मान ठेवणं, हेच खऱ्या अर्थानं आमचं कर्तव्य आहे. पण हे कर्तव्य आपण विसरत चाललेलो आहोत. पहा तुम्ही, आज घरात आई वडिलांना मान सन्मान तर दूरच राहिला, पण ज्येष्ठांना श्रेष्ठांना सुद्धा मान नाही आमच्याकडे. या मानानं, या आदरानं खऱ्या अर्थानं आपल्याला जगता आलं पाहिजे. कारण गेल्यानंतर, शांतिदूत बनून गेल्यानंतर ज्यावेळी द्वारकाधीश या दुर्योधनाच्या नगरीमध्ये जाऊन पोहोचले ना, तिथं सुद्धा अगदी त्या आदराकरता पहा तुम्ही काय घटना घडलेली आहे. गेल्या गेल्या त्यांचं अगदी जंगी असं स्वागत झालेलं आहे. आणि हे स्वागत झाल्यानंतर राजा दुर्योधनाने सांगितलं की चला आता जेवणाला जाऊ. त्याच भगवान गोपालकृष्ण महाराज म्हणतात, भोजनम किम पुससी राजा आदरम किम न पुससी, भोजनम गत जीर्णामी आदरम आजरामरम. भाव बिना अब कुछ नहीं मिलता, भाव बिना कुछ नहीं मिलता, ये गीता का ज्ञान. भाव के भगवान, भाव के भूखे है भगवान. उद्या पंचावतार उपार आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. हा पंचावतार उपार सुद्धा भावाची क्रिया आहे. आमच्या ठिकाणी भाव जागृत झाला ना तरच तो उपार त्या देवाच्या ठिकाणी जाणार आहे. देव काय त्या उपाराचा उपाशी आहे का? बारीक देव त्या उपाराचा, त्या भोजनाचा उपाशी नाही आहे, तो त्या भावाचा उपाशी आहे. तो फक्त भावाचा उपाशी आहे. राजा दुर्योधनाकडे द्वारकाधीश गेले नाहीत. सांगितलं, अरे भोजन तुझं काय देणार आहे? मी शांतिदूत बनून आलेलो आहे, आणि मी जर तुझं भोजन घेतलं ना तर मला उद्या बदनामीला सामोरं जावं लागणार आहे. कारण मी शांतिदूत तुझ्या राज्यात तुला शांत करण्याकरता आलो. तुझं भोजन मला घेता येणार नाहीये. हा, कसं काय घेता येईल? तुमच्या सोप्या भाषेत सांगतो, क्रिकेटचा अंपायर जर या टीमकडे जेवायला गेला तर दुसरी टीम मान्य करेल का? नाही करणार. तेव्हा अंपायरला जीव घातला म्हणजे लालूच दिली. उद्या आऊट असला तरी आऊट, नसला तरी आऊट. अंपायर बनून गेले होते ना द्वारकाधीश, तुझं जेवण करू शकत नाही. मग जेवायला गेले कुठं? विदुराच्या घरावर. विदुराच्या घरी प्रभू जेवायला गेलेले आहेत. पाहतो, विदुराच्या घरी जेवायला गेलेले आहेत. काय आहे विदुराच्या घरी? राजा दुर्योधनाचा प्रधान आहे, सात्विक बुद्धीचा माणूस आहे, 1 रुपया सुद्धा खर्च यायचा नाही आहे. राजा दुर्योधनाचा प्रधान मंत्रिमंडळात असल्यानंतर सुद्धा विदुराची जी राजा दुर्योधनाच्या मंत्रिमंडळात असल्यावर सुद्धा विदुराची परिस्थिती इतकी दयनीय आहे, ती अगदी कथेमध्ये वाचत असताना मनाला भावत नाही आहे. एवढ्या मोठ्या राजाचा प्रधान
आणि याच्या घरात झोपडी असावी, याच्या घरात खायला काही नसावं, नाही पटत मनाला, पण सत्य परिस्थिती आहे. कारण सात्विक बुद्धीचा माणूस आहे. नकोय मला राज्याचा, माझ्या पगाराची जे येतील ना त्यातच मी जगणार. या बुद्धीचे असलेले विदुर, श्रीकृष्ण भगवंताचे उपासक असलेले विदुर, आणि या विदुर काकाच्या हातावर खांद्यावरती आमच्या श्रीकृष्ण भगवंताने हात ठेवला आणि सांगितलं, काकाजी चलो. आणि उद्धवजीला म्हणतात, चल विदुरा घर जाओ उद्धवजी, चलो विदुरा घर जाओ उद्धवजी, चलो विदुरा घर जाओ उद्धवजी, चल विदुरा घर जाओ. खांद्यावरती हात टाकला आणि द्वारकाधीश काकाच्या घरी जाऊन पोहोचलेले आहेत. इथे विदुर काकाची पत्नी भावविभोर झालेली आहे. तो द्वारकाधीश माझ्या घरी घरापर्यंत येईल कशाला, ती गरिबाची झोपडी आहे, इथे येणार नाही तो, पण आला पाहिजे. आणि म्हणून काकाने आवाज दिला, अगं ऐकलंच, कोण आलं? द्वारकानाथ स्वतः आपल्या घरापर्यंत आला. ग स्नानाला बसलेली आमची विदुर पत्नी अर्धवस्त्र असं बाहेर आली. कृष्ण माझ्या घरी आलाय, द्वारकानाथ माझ्या घरी आला, पळत पळत बाहेर आलेली आहे. आणि बाहेर आल्यानंतर द्वारकानाथाचं स्वागत करण्याकरता बसायला टाकलं तरी काय, कुशासन आहे तिथं, बसण्याकरता उच्च आसन नाही आहे, कुठे खुर्ची नाही आहे, कुठे काहीच नाही. कुशासन टाकलं, कुशासनावर द्वारकानाथ बसलेले आहे, उद्धव सोबत आहे. काकी भूक लागली ग, खाण्याकरताही काहीच नाही आहे. विदुर काकीला इतका अर्थ झाला विदुर पत्नीला. तिने अगदी त्या घरामध्ये कुठेतरी केळी सापडली, केळी घेऊन आलेली आहे. केळं काढले, गर बाजूला टाकला, मी साल्ट द्वारकानाथाला भरवते. मी साल देते आहे, केळातला गर देते आहे, तिला भानच राहिलं नाही. काका म्हणतात, अगं करतेस काय, साल्ट कुठे खाऊ घालतात का? तरी इथं द्वारकानाथाची भूक अजून जागृत झाली. म्हणजे काके अजून द्या ना काही, वास येतो आहे. कण्या शिजत होत्या, कण्या आणल्या, त्या केळीच्या पानावरती कण्या वाढायला सुरुवात केली. जो विश्वाचा नाथ परमेश्वर परमात्मा, ज्याच्या श्वासावरती जग चालतं, त्याच्याकडनं त्या कण्या आवरल्या जात नाही. 4 भुजा बाहेर काढल्या तरी सुद्धा त्या कण्या आवरल्या जात नाही. म्हणजे कण्या काय खऱ्या अर्थानं आवरू शकत नाही का? तो भाव आवरू शकत नव्हते. दुर्योधन के मेवा त्यागे सार विदुर सरकारी, दुर्योधन के मेवा त्यागे सार विदुर सरकारी, सार विदुर सरकारी, सबको ऊंची प्रेम धराई, त्या दुर्योधनाच्या घरचा मेवा त्यांनी सोडून दिलेला आहे, मिठाई सोडलेली आहे. 1 दिवस नाही. दुर्योधन पत्नी पहा तुम्ही, दुर्योधन एक असा आहे. दुर्योधनाची पत्नी कथेत जाऊन शोधा कशी आहे. भानामती तिचं नाव. 6 महिने तयारी करत होती. 6 महिने द्वारकानाथ येणार आहे. 6 महिने पक्वान्न तयार करत होती. तिने अगदी 5 पक्वान्नाची तयारी केली, मिष्टान्न तयार केलं. द्वारकानाथ तिथं जेवले नाही, जेवायला विदुराच्या घरी पोहोचलेले आहे. आणि या भानुमतीने सांगितलं, म्हणजे द्वारकानाथ मी 6 महिन्यापासून तयारी करते आहे ना रे, का नाही जेवत माझ्याकडं? अगं बघ तुझ्या पतीचे उद्योग बघ. ज्यावेळी ते यंत्रासन जाऊन दाखवलं ना, त्यावेळी भानामतीने सांगितलं, अहो याचं काहीच राहणार नाही हो, याच्या कुळाचा नाश होईल. राहिलंच नाही, पत्नीचा श्राप आहे. आणि म्हणून आपल्यातला भाव जागृत करायचा असेल ना, तर आपली बुद्धी जागेवरती आली पाहिजे. आणि बुद्धी जागेवरती आली तर आपला भाव जागृत होणार आहे. आणि भाव जर जागृत झाला तर खऱ्या अर्थानं ती शांती आमच्या जीवनात येणार आहे. ज्या शांतीकरता आमची भक्ती चाललेली आहे ती भावाची क्रिया आहे. पहा तुम्ही, बापूजींचा 61 हा निमित्त आहे हो. मी अगदी 8 दिवसापूर्वी येऊन गेलो, त्यावेळी बापूंनी मला सांगितलं, बाबा मला 61 वगैरे काही करायची नाही आहे. दत्त जयंती झाली नाही. दत्त जयंती आम्ही ठरवली होती आणि ती करता आलेली. आमचं अन्नदान राहिलेलं आहे. ते अन्नदान घडण्याकरता निमित्त लागणार होतं आणि ते निमित्त मग माझ्या पोरांनी शोधून काढलं. माझी 61 आहे. मी तर 61चा होणार काय, 62चा होणार काय, होतच राहणार आहे. पण खऱ्या अर्थानं हा भाव त्यांच्या ठिकाणी आहे ना, तो भाव ही सगळी क्रिया घडून घेतो आहे.
देव भावाच्या भुकेला देव भावाच्या भुकेला देव भावाच्या भुकेला देव भावाच्या भुकेला आरती दुष्काळ आरती दुष्काळ सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या सन्निधानावरील दायंबा नावाचे भक्त होते. वाटलं अनेक भक्त येतात, अनेक उपहार करतात, मलाही देवाच्या ठिकाणी काहीतरी घडलं पाहिजे म्हणून अगदी घरी पूर्ण स्वयंपाक तयार केला आणि आमच्या स्वामींपर्यंत घेऊन आलेले आहेत. स्वामींचा मुक्काम पैठणला त्यांचा उपहार येऊन ते स्वामींपर्यंत पोहोचले आणि पोहोचल्यानंतर आता स्वामींना भोजन वाढणार, उपहाराची पूजावस्त्राची तयारी झाली आणि पूजावस्त्रानंतर आरोग्याची तयारी होणार. स्वामींना तो उपहार वाढणार. तेवढ्याच कुणाचं एका श्रीमंताच्या घरचं पुन्हा भोजनाचं ताट आमच्या स्वामींकरता आलं आणि मनातल्या मनात दुःख करायला लागले. आता माझं गरिबाचं कशाला खातील? आता एवढं मोठं मिष्टान्नाचं ताट आलेलं आहे, पक्वान्नाचं ताट आलेलं आहे, आता माझ्या गरिबाच्या अन्नाला कुठं थार आहे? पण दायंबाचं भाग्य पहा किती थोर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी ज्या ताट झालं ना त्या स्वामींनी सांगायचे, बाई भोजियाचा भात आण. दायंबाचं प्रासादिक नाव सर्वज्ञांनी भोजिया ठेवलेलं आहे. भोजियाचा भात आणा, भोजियाची रोटी आणा, भोजियाचं वरण आणा, भोजियाची भाजी आणा. अगदी त्याच्या ताटातलंच मला द्या. का? कारण दायंबाच्या ठिकाणचा जो भाव होता ना त्या भावाचा स्वीकार सर्वज्ञांना होता. भिंगारची घटना, एक छोटासा मुलगा आहे भिंगारला, छोटासा भाईदेवास, तिसरे आचार्य झालेत आमच्या पंथाचे. वय खूप कमी आहे, 9-10 वर्षाचा मुलगा आहे. स्वामींच्या सन्निधानात राहण्याचा योग आलेला आहे.
आपला एक भाऊ आहे लखुदेव मा, लखुमियाला भूत लागलेला आहे, ग्रहबाधा झालेला आहे. या भावाच्या सोबत या छोट्या भावाची नंबर लागला. हा झोपायचा कुठे? सरोजांच्या जवळ झोपायचा. अगदी रात्री याला लघुशंकेला आली असेल, लग्नीला आली असेल ना, तर हा स्वामींना उठवायचा. बायसाने म्हणायचं, पोरा बाबाला उठू नको रे, मी येते ना तुझ्यासोबत. नाही नाही, मला बाबाच पाहिजे. स्वामींनी याच्यासोबत अगदी लघुशंकेला रात्रीचे उठावं. असे ते सर्व लाडकोड पूर्ण करत असताना एक दिवस हा दुपारच्या वेळेला खेळण्याकरता भिंगारला त्या जवळ जाऊन पोहोचला. तिथं बोराची झाडं होती. पाहा तुम्ही, आता बोराचे दिवस आहेत. याच कालखंडात तो स्वामींच्या सन्निधानात असावा. आणि या बोराच्या झाडाजवळ हा 9-10 वर्षाचा भाईदेववास जाऊन पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर या भाईदेववासांनी तिथं ती बोरं वेचायला सुरुवात केली. बोरं घेण्याकरता तर पिशवी आणली नाही, काहीच नाही. स्वामींकरता बोरं न्यावी ही संकल्पना त्या बालमनामध्ये आलेली आहे. आणि ही संकल्पना आल्यानंतर बोरं न्यायची कशात? आणि म्हणून त्याने आपले स्वतःचं शर्ट काढलं, त्याच्या अंगाच्या त्याच्या बाया होत्या, त्याला गाठ मारली आणि त्या बायांमध्ये एक एक बोर टाकायला सुरुवात केली. बोरं टाकता टाकता त्याच्या मनात आलं की अरे बोरं जर आंबट असतील तर मी माझ्या देवाला जर दिली, देवाला खोकला आला तर. आणि मग याने बोरं चोखायची. गोड असेल तर बाईमध्ये टाकायचं, आंबट असेल तर स्वतः खायचं, नाही तर फेकून द्यायचं. आणि अशी गोड गोड बोरं अगदी त्याने उष्टी उष्टी केली. ती सगळ्या बाईमध्ये भरले आणि त्या पूर्ण दोन्हीच्या दोन्ही बाया घेऊन देवांच्या पुढे आणून रिचवल्या. देवाला सांगितलं, देव घ्या, गोड बोरं आणली तुमच्याकरता. स्वामींनी अगदी त्यातली बोरं घेतली, खायला सुरुवात केली. बाईसाहेब तिकडनं काहीतरी व्यापारानिमित्त बाहेर होत्या, लगेच आले. त्यांनी पाहिलं स्वामींच्या पुढे बोरांचा गंजा आहे. आणि पाहिलं तर त्या गंजाला पाहिलं तर ते सगळी बोरं कुरतोडलेली आहेत आणि कोणीतरी खाल्ली नाहीत अशी ती बोरं दिसत आहेत, उष्टी दिसत आहेत. बाईचं त्याला म्हटलं, अरे पोरा, बाबाला उष्टी बोरं देतोस का? स्वामी म्हणतात की बाई, बोरं जरी उष्टी असली तर याचा भाव काही उष्ट आहे का? बाई देवाची ती बोरे अरोगली प्रेमाने, आदर्शे भाव पाहुणे स्वामी चक्रधराने. भाई देवाची ती बोरे अरोगली प्रेमाने, देवाची ती बोरे अरोगली प्रेमाने. आदर्शे भाव पाहुणे, आदर्शे भाव पाहुणे स्वामी चक्रधराने. भाई देवाची ती बोरे अरोगली प्रेमाने, भाई देवाची स्वामींनी त्या बाईदेववासांची ती बोरं ती उष्टी होती, पण तो खऱ्या अर्थानं परमेश्वर भावाचा भुकेला. तो भाव त्याच्या ठिकाणी अर्पण करण्याकरता आपल्याला बुद्धी स्थिर करावं लागणार आहे. त्यावेळेस तो भाव खऱ्या अर्थानं आपला शुद्ध होणार आहे. आणि भाव शुद्ध झाला तर तो आम्हाला अर्पण करता येणार आहे. तो शुद्ध होणं गरजेचं आहे. आमचा भाव शुद्ध झाला पाहिजे. भक्ती आमची चाललेली आहे, पण त्या भक्तीमध्ये भाव आमचा शुद्ध नाही आहे. आमची भक्ती स्वार्थपर आहे. आमची भक्ती कशी आहे? अगदी स्वार्थपर आहे. त्या स्वार्थानं आपण लोलूप झालेलो आहोत. ते स्वार्थ आमच्या डोळ्यापुढे सतत दिसत असतं. पहा तुम्ही, द्वारकाधीश अगदी आपल्या पलंगावरती पहुडण्याच्या तयारीत होते. रुक्मिणी आहे द्वारकाधीशांच्या जवळ आल्या आणि द्वारकाधीशाला म्हणतात, नाथा उठा उठा, दुपारच्या वेळी तुम्ही कधी पवडत नाही, आज का झोपतात? उठा ना. अहो खाली बघा, तो तुमचा भक्त आळवतो आहे तुम्हाला. तुम्ही जर गेले नाही ना तर तो आता प्राण सोडणार आहे. त्याची आरती चाललेली होती खाली. गरुडावर बैसोनी झडकरित्वा यावे, झडकरित्वा यावे, नाही तरी हा प्राण, नाही तरी हा देह, तेजिन सद्भावे गरुडावर बैसोन. त्या भक्ताची खाली आरती चाललेली होती की हे परमेश्वरा, तू गरुडावर बसून ये. तू जर आला नाही ना तर मी माझा प्राण टाकून टाकेल. मी माझा प्राण त्यागल्याशिवाय राहणार नाही. ही त्या भक्ताची खाली आरती चाललेली आहे. त्या आरतीची बोल ऐकले रुक्मिणी देवीने. आणि रुक्मिणी देवीने ती बोल ऐकल्यानंतर द्वारकानाथाकडे आल्या आणि द्वारकानाथाला म्हणतात की देवा उठा ना. अहो तो भक्त प्राण सोडणार आहे, तो प्राणच ठेवायला तयार नाही आहे. त्याच्या आरतीची बोल पा किती गंभीर आहेत. देवा तू गरुडावर बसू नये, विमानाने येऊ नको, विमान क्रॅश होतात.
गरुडावर आला म्हणजे क्रॅश होणार नाही, तू माझ्यापर्यंत लवकर येशील म्हणून तू कशावर ये, गरुडावर बसून ये. नाही तरी हा प्राण, नाही तर मी माझा प्राण ठेवणार नाही. द्वारकानाथ सुद्धा अगदी रुक्मिणी अवस्थांचं ऐकलं आणि स्वतः त्या गॅलरीपर्यंत आले आणि गॅलरीत त्या भक्ताकडे पाहिलं आणि मग रुक्मिणीला म्हटले, म्हणजे देवी हा भक्त मी आजची नाही ऐकत ही आरती याची, हा वयाच्या 8 वर्षाचा होता तेव्हापासून हीच आरती करतोय, आता याचं 80 चालू झालं तरी यांनी प्राण सोडलेला नाही. मग त्या आरतीच्या शब्दात आम्ही घुसलो का? नाही घुसलो. आमची स्वार्थपर भक्ती आहे, लोलुप भक्ती आहे. आम्हाला काही मिळालं तर आमची भक्ती, नाही तर आमची भक्ती त्या देवापर्यंत जात नाही, मंदिरापर्यंत आम्ही पोहोचत नाही. पाहतो 9-10 वर्ष झालेली वर्धापन दिनाला मला वाटतं या चक्रधर जयंती 10वं वर्ष येत आहे. पहिल्या वर्षी आरतीला इथं गर्दीच मावत नव्हती, कुठं उभं राहावं हा प्रश्न पडायचा. मी होतो ना बऱ्याच वेळेला. आणि आजच्या आरतीला 5 का 10 15 लोक होत आम्ही मोजून 15, ते बी विरळ विरळ उभे राहिलो आम्ही, मोठी दिसलो पाहिजे म्हणून. तुम्हाला कष्ट सहन करावं लागणार, तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या नियमाने बांधून राहावं लागणार आहे. मार्गशीर्ष मास संपलेला आहे, दत्त जयंती पूर्ण केलेली आहे. आपण पाहतो श्री दत्तात्रेयांचे आम्ही उपासक आहोत. दत्तात्रेयांच्या जीवनचरित्राकडे पाहत असताना श्री दत्तात्रय प्रभूंचे भक्त आम्ही भक्त म्हणतो, पण दत्तात्रेयचे भक्त बनण्याची लायकी आमची नाही आहे. कारण दत्तात्रेयांचे भक्त कोण होऊ शकतात? अगदी तुमच्या आताच्या भाषेत जर सांगितलं ना तर 90% 70%च्या पुढचे विद्यार्थी त्या शाळेत बसू शकतात. 50चे 40चे तुमच्या आमच्या सारखे कामाचे नाही. तिथं 70%च्या पुढं पाहिजे. कारण ते दर्शन कसं आहे? अमोघ दर्शन आहे. दर्शनात सरशीत सगळं काही मिळणार आहे. त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या चरित्रामध्ये पहा तुम्ही नेम कसे आहेत. कोल्हापूरचं स्नान अजूनही चालूच आहे, काशीचं स्नान अजूनही चालूच आहे, कोल्हापूरची भिक्षा जशीच्या तशी आहे, पांचाळेश्वरचं भोजन ठरलेलं आहे, माहूरची निद्रा तशीच आहे, बद्रिकाश्रमचं ज्ञानश्रवण तसंच आहे. अगदी नेम जशीच्या तसे आहेत. पहा तुम्ही आमच्या जीवनात कुठं नेम आहे? मार्गशीर्ष मास आला की आम्ही सकाळी 4 वाजता उठलेलो असतो. बस देवा मला पाव, देवा मला पाव. कारण दत्तात्रय कवचाचं पारायण चालू आहे आमचं. दत्तात्रय कवचाचं पारायण आमचं कशा करता? भूतवादा भयन्माद ग्रह पीडा विनाशकम दारिद्र्य वैष्णवहारम दत्तात्रयम नमस्तुते. बस माझी भूतबाधा जाऊ दे, माझी ग्रहपीडा जाऊ दे, माझं दारिद्र्य जाऊ दे, याच्याकरता दत्तात्रयाचं पारायण आहे का? नक्कीच नाही. काय दत्तात्रयाचे उपासक आहोत आम्ही. प्रसन्न वदनम देवम भुक्ती मुक्ती प्रदायकम. कारण तुझा प्रसन्न चेहरा आहे ना, त्या चेहऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं मुक्ती लपलेली आहे, त्या चेहऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं मुक्ती लपलेली आहे. म्हणून आम्ही त्याचे उपासक आहोत. त्याची भक्ती आम्हाला करायची कशा करता? एक विशंती श्लोकाना ये सहस्र पटेन्नर प्रेत प्रातरुत्ताय साक्षात देवम. साक्षात श्री दत्तात्रयाचं दर्शन होणार. 21 वेळेला 1000 जर दत्तात्रय कवचाचं पारायण झालं तर साक्षात श्री दत्तात्रयाची भेट आमची होणार आहे. पण आम्ही घेतो का ती भेट? नाही. 21 वेळेला पारायणच आमचं होत नाही. पाहतो करून पहा बैठक. इकडची मांडी लगेच अशी, इकडची मांडी लगेच अशी. 1000 वेळेला बसायचं आहे, 1000 वेळेला दत्तात्रय कवच म्हणायचं आहे. सोपं काम नाही आहे ते. मग कष्ट सहन करावं लागतं, आपल्याला त्याग करावा लागणार आहे. राणी मदळसेनी त्याग केला
आपली 7 पुत्रांपैकी 6 पुत्र श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी समर्पित करून टाकलेली ती राणी मदलसा आठवा. आम्ही आई आहोत ना, आम्ही मुलांना धर्म शिकवला पाहिजे. धर्म जर शिकवला तर खऱ्या अर्थानं आमचं आईत्व जागृत होणार आहे. या महाराष्ट्राची राष्ट्रमाता जिजाऊ आठवा, जिने छत्रपतींना घडवताना कृष्णाच्या कथा सांगितल्या, रामाच्या कथा सांगितल्या. तर राष्ट्रमातांनी जर छत्रपती घडवले नसते तर आज आम्हाला हिंदू म्हणून उभं राहण्याची सुद्धा जागा राहिली नसती. ते छत्रपती होते म्हणून आम्ही आज हिंदू आहोत. ते छत्रपती घडताना, राष्ट्रमातांनी घडवताना त्यांना श्रीकृष्ण सांगितला, त्यांना श्रीरामाच्या कथा सांगितल्या. आम्ही सांगतो आमच्या मुलांना छत्रपतींना घडवताना त्या धर्माचं व्याख्यान त्यांच्या पुढे केलं असेल, कृष्णाच्या कथा सांगितल्या असतील. मी नेहमी त्या स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचं जीवनचरित्र नेहमी सांगत असतो. पाहतो नरेंद्र नाव आहे विवेकानंदाच्या जीवनचरित्रामध्ये. नरेंद्र, या नरेंद्राच्या आईने स्वामी विवेकानंदांना विचारलं लहानपणी, कारण स्वामी विवेकानंदांच्या घरची श्रीमंती खूप मोठी आहे. वडील कलकत्त्याला मोठे वकील होते, घरी गडगंची श्रीमंती आहे. नरेंद्राला नेण्याकरता रथ ठेवलेला होता. त्या रथाचा एक रथस्वार होता, रथ हाकणारा सारथी होता, घोडे होते. त्याच्यातनं नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद शाळेत जात असायची, गुरुकुलात जात असायची. आणि एक दिवस वापस आल्यानंतर नरेंद्राच्या आईने, स्वामी विवेकानंदांच्या आईने त्यांना विचारलं, बाळा नरेंद्रा, तुला काय व्हायचं आहे? त्यावेळेस नरेंद्राने सांगितलं, मला गाडीवान व्हायचं आहे. कारण त्याचा जो सारथी होता ना रथाचा, त्याचे मस्त सुंदर मखमली असे निळ्या रंगाचे कपडे असायचे. त्याच्याकडे पाहून नरेंद्रने सांगितलं, मला गाडीवान व्हायचं आहे. आईने त्या मिनिटाला लगेच तिथं त्यांना कन्वर्ट करून टाकलं. एका मिनिटात त्याला बदलवलं. हो, गाडीवानच हो, पण कसा गाडीवान हो? त्या भगवान गोपाल कृष्णासारखा गाडीवान हो, ज्यांनी जगाचा रथ हाकलेला आहे. त्या श्रीकृष्णासारखा तू गाडीवान झाला पाहिजे. त्या स्वामी विवेकानंदांचं जीवन पूर्ण बदललं. ते स्वामी विवेकानंद या भारतामध्ये खऱ्या अर्थानं धर्माची संस्थापना करण्याकरता अगदी कन्याकुमारीपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. ते स्वामी विवेकानंद विदेशात जाऊन पोहोचले आणि तिथे गीतेचं महात्म्य त्यांनी सांगितलं की गीता कशी आहे. तिथे ते धर्म परिषद भरलेली आहे. प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्मग्रंथ आणलेला आहे. प्रत्येकजण आपला धर्मग्रंथ आणायचा, वरती ठेवायचा. असं करता करता ज्यावेळेस गीता माऊली कधी खाली गेली कुणाच्याच लक्षात आलं नाही. स्वामी विवेकानंद उठून उभे राहिले आणि एका फक्त 10 मिनिटाच्या भाषणामध्ये, सुरुवातीच्या 2 मिनिटांमध्ये पूर्ण सभागृहात टाळ्या मिळवल्या होत्या. त्या टाळ्या मिळवण्याचं कारण होतं एकच वाक्य, माझ्या बंधू आणि भगिनींनो. बस. कारण भारतात ही गोष्ट शिकवल्या जाते, हा सैराचार शिकवला जातो, हा धर्म शिकवला जातो. त्या एका वाक्याने टाळ्या तर मिळवल्या, पण त्या भगवद्गीतेचं महत्त्व वाढवून टाकलं. त्यांनी सांगितलं, एक आमचा ग्रंथ 1 नंबरला, त्यांचा 2 नंबरला, त्यांचा 3 नंबरला. माझा धर्मग्रंथ सर्व ग्रंथांचं मूळ आहे, तो म्हणजे भगवद्गीता. त्या गीतेचा प्रचार प्रदेशात जाऊन स्वामी विवेकानंदांनी केलेला आहे. आणि म्हणून त्या मदरसेसारखं आपल्याला मुलं घडवता आली पाहिजे. मदरसेने 6 मुलं आपली घडवली. 7वा मुलगा राजा आरळक घडत नाही, लक्षात आलं. कारण तो भोगाने लोलुप्त होता. स्वतःच्या भावाकडे गेले राणी मदरसा आणि काशीराजाला सांगितलं की बाबा जा, हा ऐकत नाही, आता याच्यावर स्वारी कर, याचं राज्य हिसकून टाक. आणि वापस निघत असताना, राज्य सोडत असताना राजा आरळकाला एक तावीज करून दिलेला होता. सांगितलं, तू अगदी संकटात येशील, तुला पुढचा रस्ता दिसणार नाही, संपूर्ण अंधारलेला असेल ना, त्यावेळेला हा तावीज उघडायचा, तोपर्यंत उघडायचा नाही. आणि स्वतःच्या भावाने म्हणजे मामाने, काशीराजाने राजा आरळकावरती आक्रमण केलं आणि राजा आरळकाला एकाच वेळेला 3 ताप झालेले आहेत. पाहा तुम्ही, आज आम्हाला सुद्धा ती 3 ताप आहेत. प्रत्येक जण त्या 3 तापाने ग्रस्त आहे. आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदिभौतिक. हे 3 ताप एकाच वेळेला राजा आरळकाला झाले. आणि मग राजा आरळक संपूर्ण जंगल भटकायला लागलेला आहे. आणि मग आठवण आले, आईने सांगितलं तो तावीज उघडून पाह. तावीज उघडला, त्या तावीतात होतं दत्त दर्शना राजा. बस.
ती दत्तात्रयाचं दर्शन राजा आरळकाला घडलं. जीवनातले तिन्ही ताप संपलेले आहे. असंच हे दत्तात्रयांचं दर्शन आहे, जे एकदा जर घडलं तर वाया जातच नाही. पुन्हा भक्ती करायची गरज नाही, पुन्हा अन्नदान करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. न वाया जाणारं ते दत्तात्रयांचं दर्शन आहे. आणि तो मार्गशीर्ष मास आपण संपवला. ती गीता जयंती आपली खऱ्या अर्थाने इथं झाली की नाही माहीत नाही, पण भारतभर संपन्न झालेली आहे. आणि म्हणून ती गीता जयंती झालेली आहे. त्या गीतेचं तत्व आपण पाहत होतो की नास्तिर्बुद्धियुक्तस्य नचायुक्तस्य भावना. आपल्यातली जी नास्तिक बुद्धी आहे, जी बुद्धी खऱ्या अर्थानं आपल्याला स्थिर करण्याची गरज आहे, आपल्यातली जी नास्तिक भावना आहे ती भावना आपल्याला स्थिर करण्याची गरज आहे. ती भावना जोपर्यंत आपली स्थिर होणार नाही तोपर्यंत आपण त्या शांतीपर्यंत जाऊ शकत नाही, त्या सुखापर्यंत जाऊ शकत नाही. कारण आपल्याला भक्त बनायचं आहे. कसा भक्त बनायचा आहे? भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात भगवंतांनी द्वारकाधीशांनी अर्जुनाला निमित्त करून सांगितलं होतं, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय मय्यर्पित मनोबुद्धी यो मे भक्त समे प्रिय. की आपण संतुष्ट असलो पाहिजे. पाहतो आता तुम्ही तुमचं प्रत्येकाचं आत्मपरीक्षण करा. जन्माला आल्यापासून तुम्ही आता 45-50चे झाले असाल, 20चे असाल, 25चे असाल. आपण संतुष्ट आहोत का? कुठंच नाही. कुठंच आपल्या जीवनात संतुष्टी नाही आहे. संतुष्ट सततम योगी, सतत त्या परमेश्वराचं चिंतन करायचं सांगितलंय. होतंय आपल्याकडून चिंतन? नाही. सतत परमेश्वराचं नाव आपल्याकडून घेतलं जात नाही. आपल्याकडून नाम घेतलं जातं कधी? आपण संकटात असतो तर. छंद नाही नामाचा, जे हटाय कामाचा. छंद नाही नामाचा, जे हटाय कामाचा. छंद नाही नामाचा, जे हटाय कामाचा. छंद आपल्याला असला पाहिजे. ते नाम खऱ्या अर्थानं सतत त्या परमेश्वराचं नामस्मरण आपल्याकडे घडलं पाहिजे. कारण सततम योग, सतत त्या परमेश्वराचं नामस्मरण करणारा तो योगी आहे. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय. परमेश्वराकडे जाण्याचा आपला निश्चय दृढ असला पाहिजे. यतात्मा दृढ निश्चय. परमेश्वराकडे मला जायचं आहे, पण आपला निश्चय तिथं सुद्धा दृढ नाही आहे. मरण आल्यानंतर आपण म्हणतो नाही अजून 2 दिवस जगलं तर बरं होईल, अजून हे राहिलेलं आहे, आत्ता ती पलीकडची 5 एकर विक्री निघाली होती ती घ्यायची बाकी आहे, अजून तर माझे दागिनेच केले नाही, इतक्या लवकर देवाने कसं काय हे आणलं, देवबा असा काय करे ना. पण ते देवाचं नाव घ्यायलाच आपण तयार नाही. आणि म्हणून त्या देवाचं नाव घ्यायचं, त्या देवाकडे जाण्याचा आपला निश्चय दृढ असला पाहिजे. एतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी. बुद्धी कशी करायची आहे? परमेश्वराला अर्पण करायची आहे. त्या बुद्धीतला जो नास्तिक भाव आहे, जे अयुक्त भाव आहे तो काढून टाकायचा आहे. ती बुद्धी ईश्वराला अर्पण करायची आहे. आपण बुद्धी अर्पण केली, पण कुठे? प्रपंचात. तो प्रपंच तर नाशवान आहे. सकाळी आणलेलं दूध संध्याकाळमध्ये नाशणार आहे. दिशेते नाशे, ते संपणार आहे, पण तरी सुद्धा त्या संपणाऱ्याकडे आपली धाव आहे. पण खऱ्या अर्थानं उद्धाराकडे आपली धाव नाही आहे. आपल्याला उद्धाराच्या दिशेने जायचं आहे. सदाचार चारित्र स्वच्छता घर घर में जब आएगी, तब ये भारत की भूमि पुण्यवान कहलाएगी. सदाचार चारित्र स्वच्छता घर घर में जब आएगी, तब ये भारत की भूमि पुण्यवान कहलाएगी. फिर से किसी की नजर आएगी,
गरज आहे, भक्तीची गरज आहे, या धर्मशास्त्रांमध्ये संतांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची गरज आहे. त्यावेळेस तो माणूस घडणार आहे. सर्वज्ञांनी माणसांची निर्मिती केली. पहा तुम्ही कसं आहे, दोनच माणसं आहे या चरित्रामध्ये, दोन माणसं सर्वज्ञांनी घडवलेली आहे. आचार्य श्री नागदेवांचं जर पूर्वचरित्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं तलवारीच्या टोकावरती संपूर्ण महाराष्ट्र थरथर कापत होता. आचार्य श्री माईभट्टांचं चरित्र आपण पूर्वचरित्र पाहिलं तर खऱ्या अर्थानं त्या अहंकाराला संपूर्ण महाराष्ट्र थरथरत होता. विद्वत्ता किती आहे, 6 शास्त्राचे ते विद्वान आहे. पायामध्ये अगदी गवताची वांकी बांधली. या महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व विद्वान या वांकीप्रमाणे आहेत. दिवसा ढवळ्या हातामध्ये मसाल घेतली. जगातला एकच सूर्यवर आहे, पण माया नावाचा सूर्य इथं आहे. हा अगदी विद्वत्तेचं टोक घातलेला, अहंकाराचं टोक घातलेला आचार्य माईभट्ट आम्ही पाहतो आहे. महात्मा नागदेवाच्या पूर्वचरित्र आम्ही अभ्यासतो की खऱ्या अर्थानं तलवारीच्या टोकावरती संपूर्ण महाराष्ट्र नाही, उभय गंगातीर घाबरायला लागलं होतं. ही 2 माणसं आमच्या सर्वज्ञांनी घडवलेली आहेत. पाहतो कशी घडवलेली आहे. पूर्वीच्या नागदेवाला घाबरणारी माणसं स्मृतीस्थळामध्ये आम्ही आचार्याने जाऊन शोधलं तर नतमस्तक होणारी माणसं आम्हाला दिसतात. ते आचार्य घडले कसे, ते माईभट्ट घडले कसे, सर्वज्ञांच्या परिस्पर्शाने घडलेले आहेत. आणि म्हणून जीवनामध्ये माणसाला खऱ्या अर्थानं गुरुचा परिस्पर्श असला. ज्या गुरुचा परिस्पर्श आपल्याला होत असतो ना, त्यावेळेस माणसाचं जीवन बदलत असतं. आचार्य श्रीला एका घटनेतनं बदलवलं हो, एका घटनेतनं. बाईसांना आमच्या सर्वज्ञांची इतकी चिंता असायची आणि त्या चिंतेपोटी बाईसा अगदी प्रत्येक वेळेला कुणाला तरी कामं सांगायची. एक वेळेला सर्वज्ञांचं निरोपण चाललेलं आहे, आचार्य श्री समोर बसलेले आहेत आणि बाईसांनी सांगितलं, अरे जा ना बाबांकरता पाणी घेऊन ये. आचार्य श्री उठले, बाईसांची आज्ञा म्हणून उठले. ते माठ घेतला पाण्यासाठी, निघाले आणि निघताना अगदी रस्त्याने जाताना पूर्ण शिव्याच्या लाखोळ्या गायला सुरुवात केली. बाईसा अशीच कटकटाची आहे, बाईसा अशीच तामसी आहे. सर्वज्ञांचं किती सुंदर निरोपण चाललेलं होतं. ते निरोपण मला तिने ऐकू दिलं नाही आणि जाऊन पोहोचले, नदीमध्ये पोहोचले आणि पोहोचल्यानंतर पाण्याची घागर पाण्यात बुडवली आणि वापस घ्यायला निघाले. त्यावेळेस पाठीमागला गढूळ पाण्याचा ढोळ आला आणि त्याच क्षणाला आचार्यांच्या बुद्धीमध्ये पालट झाला. आचार्याने विचार केला, अरे हो, बाईसा खऱ्या अर्थानं काळजीची आहे. गढूळ पाणी माझ्या देवाच्या आंघोळीला गेलं असतं ना, म्हणून तिने मला पाठवलं असेल. आणि वापस येताना आचार्य विचार करायला लागले, मला किती चांगली सेवा घडली. स्वच्छ पाणी देवाच्या स्नानाकरता नेण्याची वेळ फक्त बाईसांमुळे आलेली आहे. माठ घेऊन आले, बाईसांच्या हातामध्ये दिला, स्वामींचं दंडवत केला, जवळ बसले. स्वामींनी आचार्याने सांगितलं, तू गेलास तो नव्हे, आलास तो व्हाय. तू जाताना जो विचार करत गेलास तर तो मला मान्य नाही आहे. तुला मला घडवायचं आहे. तू जातानाही चांगला असला पाहिजे, येतानाही चांगला असला पाहिजे. ते आचार्य आमच्या सर्वज्ञांनी घडवून दाखवलेले आहे. माणूस माणसामध्ये बदल घडत असतो ना हो. वाल्याचा वाल्मिकी झालेला आहे. आमच्या आचार्याचं जीवन तसंच होतं, अगदी वाल्यासारखं. दरोडेखोरांच्या टोळीचे प्रमुख आहेत नागदेवाचार्य. त्यांच्यातला नाग कधी निघून गेला, देव त्यांच्यात कधी रूपांतरित झाला, हे आचार्यांना सर्वज्ञांच्या त्या परिस्पर्शाला जाणवलंही नाही. माईभट्ट सुद्धा अहंकाराच्या अगदी परम टोकाला जाऊन पोहोचले होते. ते माईभट्ट सुद्धा अगदी खाली आले. षडशास्त्र संपन्न माईभट्टांनी लीळा चरित्राची निर्मिती केली आहे. ही 2 माणसं आम्हाला चरित्रात पाहायला मिळतात. सर्वज्ञांच्या परिस्पर्शानं निर्माण झालेली अनेक माणसं आहेत. दत्तचरित्रामध्ये आम्हाला यदुराजाची घटना आपण मगाशी पाहत होतो. यदुराजाला तिथं 24 गुरूंचं आख्यान सांगितलेलं आहे. गुरु सुद्धा गरजेचं आहे ना जीवनामध्ये, आहे की नाही. मग आता दत्तात्रय प्रभूंनी 24 केले म्हटल्यावर आपल्याला 50 करायला काही हरकत आहे का? अजिबात नाही. दत्तात्रयांचे 24, आमचे 50, काय जडा. पण दत्तात्रयांनी 24 गुरु केले कोणते, त्याचा आपण शोध घेतला पाहिजे. गुरु तर माणसाच्या जीवनात गरजेचाच आहे, पण गुरु कसा पाहिजे? खऱ्या अर्थानं ज्ञान देणारा गुरु पाहिजे. गुरुची महिमा सांगताना सर्वज्ञ आम्हाला चरित्रामध्ये शिकवत होते की गुरु कसा असला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सर्वज्ञांनी त्या गुरुवरती सांगितलेली आहे. पूर्वी ही जी शिक्षण पद्धती होती ही गुरुकुळ पद्धती होती. गावाच्या बाहेर गुरुकुळ असायचं आणि त्या गुरुकुळात ही सगळा विद्याभ्यास शिकवला जायचा. आणि मग 2 विद्यार्थी गुरुकुळात शिकत होते. शिकणारे हे 2 विद्यार्थी कधीतरी गावात फिरायला आले सुट्टीच्या दिवशी. आणि गावात आल्यानंतर गावात त्यांनी एक प्राणी पाहिला. आणि हा प्राणी पाहिल्यानंतर या दोघांनी कधीच न पाहिलेला प्राणी, आणि या दोघांमध्ये ते संस्कृतचे विद्यार्थी, या दोघांमध्ये ते संस्कृतची चर्चा चालू झाली. एकाने सांगितलं गजक्षयो, हत्तीचं छोटं रूप आहे. एकाने सांगितलं मुषकवृद्धी, उंदराचं मोठं रूप आहे. प्राणी ते आपल्या गावात कडेने फिरणारं डुक्कर होतं. पण यांनी पाहिलंच नाही ना.
एक सांगायचा गजक्षय आहे, हत्तीचं छोटं रूप झालेलं आहे. एक सांगायचा मुषकवृद्धी आहे, उंदराचं मोठं रूप आहे. दोघांचं चालू झालं तिथं भांडण. आता जोपर्यंत संवाद होता तोपर्यंत बरं होतं. संवादाचं कधी वादात रूपांतर होतं आपल्यालाही कळत नाही. ते दोघं वादात आले आणि मग आता आपला तंटा तोडणार कोण? आपले गुरु. पण दोघांनी त्या प्राण्याची केली उचल बांगडी. एकाने धरले पुढचे पाय, दुसऱ्याने धरले मागचे पाय आणि आपल्या गुरु पुढे नेऊन टाकलं. आता यांचेच गुरु ते, यांचेच गुरु ना. आणि गुरु पुढे नेऊन टाकल्यानंतर ते गुरुला सांगितलं, म्हटले गुरुजी, हा म्हणतो गजक्षय, मी म्हणतो मुषकवृद्धी, हे प्राणी नेमकं काय आहे? गुरुजी म्हणले, अरे मूर्खांनो, माझ्या प्रसादाने तुम्हाला एवढंही कळत नाही? म्हणले काय? अरे हा चक्रवाक पक्षी आहे. हे दोघं तर जमिनीवर होते, गुरु डायरेक्ट आकाशात गेले. गुरु खऱ्या अर्थानं आपल्याला ज्ञानी असला पाहिजे. दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केलेले आहेत. 24 पृथ्वीला गुरु करून टाकलेले. पहा तुम्ही, पृथ्वी प्रत्येकात, आपण त्या पृथ्वीवरच राहतो. ती पृथ्वी दत्तात्रय महाराजांची गुरु आहे. काय घेतलं पृथ्वीकडनं? धैर्य घेतलेला, संयम घेतलेला. किती खड्डे खोदले आपण पृथ्वीवरती, विहिरी केल्या, त्या विहिरीतलं तिने पाणी देऊन टाकलं. आता अगदी राजस्थानची ती घटना अगदी व्हॉट्सअपला फिरते, प्रत्येकडे व्हिडिओ जात आहेत. जैसलमेर म्हणून कुठलं गाव आहे, तिथं बोरिंग करण्याकरता गेले. 36 घंटे झाले, पाणीच बंद होत नाही आहे. ते गावही बुडलं, जेसीबी बुडला. तिथं कितीतरी खोल असा खड्डा तयार झालेला आहे. आजूबाजूला सगळीकडे पाणीच पाणी झालेलं, ते पाणीच थांबायला तयार नाही आहे. इतकं पाणी खाल्लं. जैसलमेर राजस्थानची घटना आहे, आत्ताची घटना आहे. अशातली तुम्ही एक बी त्या पृथ्वीमध्ये टाकलं, एकच बी टाकलं धरतीमध्ये, तिने तुम्हाला बियाच देऊन टाकल्या. पहा तुम्ही, ज्वारी पेरताना, गहू पेरताना आपण एक बी पेरतो ना, हजारो बीच्या रूपाने ते आपल्याला देऊन टाकते आहे. देण्याचं काम करते आहे. धैर्य आहे, संयम आहे, दान देण्याची वृत्ती आहे, त्याग देण्याची वृत्ती आहे. हा धैर्य तिच्याकडनं घेतला, त्याग तिच्याकडनं घेतला. हा पृथ्वी देवाचा आमचा गुरु आहे दत्तात्रय महाराजांचा. वायूला गुरु करून टाकलेला आहे. वायू तो थांबतच नाही आहे. तो अगदी दुर्गंधही घेऊन जातोय, सुगंधही घेऊन जातोय, कुणालाही वाहून नेतोय. तो वारा, त्या वाऱ्याला गुरु करून टाकलेला आहे. अग्नीला गुरु करून टाकलं. ती ओलही जाळते आहे, वाळलेलंही जाळते आहे, त्या अग्नीला गुरु करून टाकलेलं आहे. पाहतो मी, पंचमहाभूत आमच्या दत्तात्रय महाराजांची गुरु आहेत. 24 गुरु आहेत. एक एक गुरु जर आपण शोधला ना, तर एका एका गुरुकडनं एक एक गुण श्री दत्तात्रय महाराजांनी घेतलेला आहे. आम्हाला तर आमच्या गुरुंनी दिलेला गुण सुद्धा लक्षात राहत नाही, तर दत्तात्रय महाराजांनी शोधून काढलेले गुरु कधी लक्षात राहतील? हा, बरेच शिष्य आहेत तिथं माझे. जर नंबर लावला ना तर नामच गायब आहे. हा, बाबांनी दिले होते पण आता काही आठवत नाही, कारण गाठी कधी घेतलीच नाही. गाठी करे खोटी, यांनी कधी गाठीच केली नाही, त्यामुळे नामं कधी आठवतील? अहो, 18 अक्षराचा महामंत्र आहे तो. मोक्ष मार्गाची गुरुकिल्ली आहे ती. तुम्हाला मोक्षाकडे जायचं असेल तर खोलायचं कशाने? नामाने खोलता येणार आहे. नामेची प्राप्ती जेव्हा तुम्ही नामाने प्राप्तीकडे जाणार आहात. दत्तात्रय महाराजांनी हे गुरु करत असताना अगदी खबुतराला गुरु करून टाकलेला आहे. कुवारी कन्येला गुरु करून टाकलेला आहे. शेलारा, तो शेलारा गुरु आहे. अजगर गुरु आहे. नुसते 24 गुरु जरी आपण एक एक वाचायचं म्हटलं तरी बराच वेळ जाणार आहे. त्या प्रत्येक गुरुकडनं देवाने काहीतरी घेतलेलं आहे, ते देवाचे गुरु आहेत. आम्ही गुरु करत असताना खऱ्या अर्थानं त्या ज्ञानविवेक बुद्धीनं गुरु केला पाहिजे, तर आमच्या बुद्धीमध्ये खऱ्या अर्थानं ती स्थिरता येणार आहे. मला या ठिकाणी गुरु आठवण होण्याची कारण एकच झालेली होती, कारण आज बापूजींची 61 होत असताना बापूजींच्या श्री गुरुजींना आठवणं गरजेचं आहे. कैवल्यवासी श्री ढोकेकर बाबा म्हणजे भास्कर बाबा ज्यावेळेस खेडी गावात आले ना, त्यावेळेस एक वेगळी पिढी निर्माण झाली. पूर्ण पिढीच्या पिढी अशी निर्माण झाली, त्यांच्यामध्ये धर्म ओतला गेलेला. खऱ्या अर्थानं धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माचं बीजारोपण करण्याकरता त्या श्री गुरूंनी खऱ्या अर्थाने शिष्य निर्माण केलेले आहेत. त्या शिष्यांमधले एक गुरु जर शिष्य कोणी असतील तर ते आमचे बापूजी आहेत, म्हणजे कृष्णराव भिकारी पाटील. बापूजींचे श्री गुरु सुद्धा भास्कर बाबा होते. कैवल्यवासी भास्कर बाबांच्या नंतर एक पुन्हा परंपरा निर्माण झाली. इथं आले आमचे इथं आले आमचे पूजनीय श्री एलेराज बाबाजी. कैवल्यवासी ढोकेकर बाबांच्या नंतर या ठिकाणी आमचे गुरु, ज्येष्ठ गुरुबंधू, गुरुतुल्य महंत श्री एलेराज बाबाजी म्हणजे श्रीधर दादांची एक पूर्ण पिढी इथं निर्माण झालेली आहे. पाहतो अगदी दादा इथं ज्यावेळेस आले त्यावेळेसची घटना तर अगदी आमचे
राजहंस दादाजी नेहमी सांगत असतात, आबांची दीक्षा झालेली आहे आता. राजहंस दादा नेहमी सांगत असतात, दादा इथं आल्यानंतर दादाला फक्त लालूच दिल्या जायची. बाबा उद्या अजून एक उपदेश आहे, थांबायचं. दादाने थांबून घ्यायचं बस. मानभाव बाबा गावात आला म्हणजे याचे पाय धरले पाहिजे. दंडवत असा शब्दच माहीत नव्हता, प्रत्येकाने जाऊन पाय धरायचे बस. आणि मग दादाचा मुक्काम वाढत वाढत जायचा. खेडीगाव बदलत गेलं, घडत गेलं. आणि म्हणून या गुरूंनी खऱ्या अर्थाने ही शिष्य घडवली, ही पिढी घडवली. आणि म्हणून आज हा सोन्याचा दिवस आम्हाला पाहायला मिळतो आहे की आज ही पिढी घडली म्हणून ते मुलं घडले. आणि मुलं घडले म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण निर्माण झालेले आहेत. इथं सुरुवातीची खेडी मी सुद्धा अनुभवलेली आहे. अगदी मी हाफ चड्डीवर होतो तेव्हापासून खेडी देतो. आता मोठा बाबा झालो असं. गुरुचरणी ठेविला भाव, 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 गुरुचरणी ठेविला भाव. आणि येणाऱ्या बाबांनी जी पिढी घडवली, अगदी या मंदिराची कुदळी त्यांनी मारली. कलशारोहणाने ते होते. अगदी कलशारोहणानंतर उपाध्याय कुलाचार्य कैवल्य असे श्री मोठे बाबा रणायचे, कैवल्य असे श्री सरळ बाबाजी रणायचे, कैवल्य असे श्री येळमकर बाबाजी आंबेडगाव, वैराग्यमूर्ती मानेकर दादा, गुरुवर्य श्री अर्णेकर बाबाजी, या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या हातून या ठिकाणी 10 वर्षापूर्वी या मंदिराची नीव रवल्या गेली. कलशारोहण झालेला आहे. ही श्रीकृष्ण ज्ञान मंदिर या ठिकाणी निर्माण झालं असेल त्याची खऱ्या अर्थाने ही पूर्वपीठिका आहे की हा सर्व परिवार घडत गेला. आज बदललेली जी खेडीगावाची अवस्था असेल ती खऱ्या अर्थाने या ज्ञान परंपरेतून घडलेली आहे. पूर्वीच्या कालखंड असाच होता. मार्ग इथे यायची, मार्ग महिना 4-4 महिने इथं राहिलेले आहेत. दादराज बाबांचा मार्ग इथं होता. कैवल्य अशी दादराज बाबा सुद्धा इथं राहिलेले आहेत. आणि म्हणून अशा या परंपरेतनं आणि या धर्मसंस्कारातनं आपण वाढत असताना खऱ्या अर्थानं त्या धर्माच्या जवळ आपण जाणं गरजेचं आहे की तो धर्म आम्ही जागृततेनं खऱ्या अर्थानं आमच्यात ओतून घेतला पाहिजे. कारण आमच्या पूर्वजांचा उद्धार झालेला आहे, मग आमचाही उद्धार त्याच धर्माने होणार आहे. आणि म्हणून तो धर्म आमच्या जागृततेने आला पाहिजे. तो जागृततेने येण्याकरता त्या बुद्धीला स्थिर करणं गरजेचं आहे. ती बुद्धी जर स्थिर झाली तर तो धर्म खऱ्या अर्थाने जागृततेने आमच्यात येणार आहे. आणि म्हणून आजचा हा जो अभिष्टचिंतन सोहळा उद्याचा होणार आहे त्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं खऱ्या अर्थानं मूळ जर कुठं असेल तर या गुरुसेवेमध्ये आहे. कारण भास्कर बाबाची ही दुर्घट सेवा खेडी गावाने जी केली, बापूजींनी केली, त्या सेवेचं खऱ्या अर्थानं फळ आहे. कारण गुरुसेवेशिवाय, गुरुदास्याशिवाय, गुरुप्रसन्नतेशिवाय ईश्वर नाही मिळू शकत. ईश्वराकडे जायचं असेल तर गुरुची प्रसन्नता तितकीच गरजेची आहे. श्री गुरु प्रसन्न असल्याशिवाय ईश्वर नाही भेटू शकत. ईश्वराचा भावही अंतकरणात येत नाही. कारण जर गुरु प्रसन्न नसेल तर देवही प्रसन्न होणार नाही. देवाला तर आम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि देवाला प्रसन्न करण्याकरता आम्हाला श्री गुरूंना प्रसन्न करावं लागणार आहे. विश्वहर दिसेना तुझ्याच्या ठाई, श्री गुरुचे रूप भरले डोळ्या भाई, भरले डोळ्या भाई, श्री गुरुचे रूप भरले डोळ्या भाई, भरले डोळ्या भाई.
सेवेचं फळ खऱ्या अर्थानं बापूजींच्या जीवनात आलेलं आहे. बंधूंनो, तुमच्या जीवनात आलेला जो धर्म आहे तो धर्म जोपासत श्री गुरूंनी आपल्याला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ना, जे जे नियम सांगितले, ज्या विधी सांगितल्या, त्या विधी तुम्ही फक्त जीवनात आचरायच्या आहेत, बस काहीच करायचं नाही आहे. जीवनामध्ये तुमच्या नियम असतील, विधी असेल, तर तो परमेश्वर निश्चित तुमच्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण विधी करता विधीच पुरे, अविधी ते प्रसवी. तुम्ही विधीने जर कधी धर्मावरती राहिलात, विधीवरती राहिलात, तर तुम्हाला चांगल्या विधीचं स्फुरण होणार आहे. नेम जीवनात गरजेचे आहे. श्री दत्त जयंतीचा कालखंड निघून गेलेला आहे. पहा तुम्ही, सहस्रार्जुनाचा नामोल्लेख मगाशी त्या भजनात झालेला आहे. हा सहस्रार्जुन सुद्धा याच्या जीवनात जर याचे 3 नेम याने पाळले असते तर तो पृथ्वीच्या वलयांकित राज्यपदावर त्याला कोणी काढू शकलं नसतं. जन्मताच धुंडभाऊ जन्माला आलेला हा कार्तिवीर्य नावाचा राजा आहे. जन्मताच, याला हातच नाही आहे. हात नसल्यामुळं राज्यही करू शकत नाही, राज्याला अधिकारीच नाही आहे. आणि मग जंगलोजंगली फिरायला सुरुवात झाली, ऋषीमुनींचे आश्रम शोधायला सुरुवात झाली की आपल्याला हात नाही, आपण राज्य करू शकत नाही, मग आता गेलो पाहिजे कुठं? संन्याशाकडे. पाहतो आता बरीच संख्या आमच्याकडे यायला लागलेली आहे. लग्नच होत नाही. बरे बाबा बंधन, कार्तिवीर्याने विचार केला आपण राजा होऊ शकत नाही, गेलो पाहिजे ऋषींच्या आश्रमात, संतांच्या आश्रमात. कार्तिवीर्य फिरायला लागलेले आहे. फिरत फिरत सह्याद्री पर्वतावर येऊन पोहोचले. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या दिनचर्येप्रमाणे तिथं स्नान व्हायचं आणि स्नान झाल्यानंतर धूप दाखवण्याची सेवा सहस्रार्जुनाने घेतलेली. पाहतो आज आम्ही आरती म्हणताना म्हणतो ना, सहस्रार्जुन हाताने धूप घेशी ऋषीश्वरा, हेची कर्म घडो देवा श्री दत्तराया जगद्गुरु. ही सेवा श्री सहस्रार्जुनाने घेतलेली आहे, म्हणजे कार्तिवीर्य राजाने घेतलेली आहे. दत्तात्रय प्रभूंचे ते स्नान झाल्यानंतर धूप दाखवण्याची सेवा घेतलेली आहे. एक दिवस गडबडीमध्ये त्याला ते धुपटणं सापडत नाही, आणि मग आता धुपटणं सापडत नाही म्हणून राजाने काय केलं, आपल्या स्वतःच्या हातावरती विस्तो टाकून घेतला, त्याच्यावरती एखाद्या धुंड्या हाताने कशी तरी ती धूप टाकला आणि दाखवणं सुरुवात केली. की हात जरी कातडीची हात होती ती जळायला लागलेली आहे. धुपाचा वास संपल्यानंतर ते कातडीचा करपट वास सूर झाला आणि मग श्री दत्तात्रय प्रभूने दृष्टी टाकून सांगितलं, अरे सांडी सांडी काय करतोस म्हटले, काय माग, तुला काय पाहिजे ते माग. राजाने दोन्ही हात पुढे केले. म्हटलं देवा तुम्हाला सर्व माहिती आहे, तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्व जाण आहात, मला काय पाहिजे ती तुम्हालाही माहिती आहे. देवाने सांगितलं, अरे 2 हात काय मागतोस, तुला सहस्र भाऊंचं बळ मिळेल. 1 हात काय, तुला 1000 हात भेटतील. 1 राज्य काय, तू पृथ्वीचा वलयांकित राजा होशील. आणि तेव्हापासून कार्तिवीर्याचं नाव सहस्रार्जुन झालं. तो सहस्र भाऊ गुलांचं बळ त्याला भेटलेलं आहे. पण त्याला 3 नेम सांगितलेले, गोहत्या, श्रीहत्या आणि ब्रह्महत्या. 3 गोष्टी घडू देऊ नकोस, तुझ्या जीवनातलं कधीच सुख संपणार नाही. पण माणसाच्या जीवनाचा शेवटचा कालखंड चालू झाला ना, त्याची दुपटीचे पाय डोहाकडे असतात. एक वेळेला हा कार्तिवीर्य राजा सहस्रार्जुन शिकारी करता त्या रिद्धपूरच्या त्या परिसरामध्ये, त्या जंगलामध्ये येऊन पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर हा तहानेने व्याकुळ झाला. सैनिकांना सांगितलं पाणी शोधा कुठे असेल तर. पण पाणी पाहण्याकरता सैनिक ज्यावेळेस गेले त्यावेळेस जमदग्नी पत्नी रेणुका, माता रेणुकेचा आणि जमदग्नीची पर्णकुटी त्या रिद्धपुरामध्ये आहे. माता रेणुकेला यांनी पाणी मागितलं. माता रेणुकेने सांगितलं, अरे बाबा पाणी काय मागतास, या पृथ्वीचा राजा आहे, आमचा राजा आमच्या दारापर्यंत येणार असेल, त्याला पाण्याने कसं भागवता येईल, त्याला भोजनाचं आमंत्रण द्या माझ्याकडनं. सामर्थ्याची एक चरवी केली, त्यात पाणी दिलं, सांगितलं जा तुमचे जेवढे सैनिक असतील तुम्ही तुमच्या राजाचं जेवणाचं आमंत्रण आहे माझ्याकडे, पाणी पाजा त्यांना. त्यांनी ते पाणी घेऊन गेले, खोलगट भागात टाकलं. ते बहिरपाळाचं तळ, बहिरवासाचं तळं म्हणून आमच्या रिद्धपुरात बरेच दिवसापर्यंत होतं, आज अस्तित्वात नाही आहे. ते तळं निर्माण झालं. तिथं सर्व सैनिकांनी, राजाने अगदी आंघोळी केल्या, पाणी पेले, भोजनाचं आमंत्रण भेटलं म्हणून जमदग्नीच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर समोर ताटा आली. आणि ताटा आल्यानंतर त्या ताटांमधून ते पंचपक्वान्न पाहिले. आणि पाहिल्यानंतर राजाचा लोभ जागृत झाला. मी राजा आहे, हे 5 पक्वान्न माझ्या दारात नाही आहेत, अष्टभोग आहेत माझ्या राज्यामध्ये, पण हे 5 पक्वान्न मला पाहायला मिळत नाही आहे. इथं तर एवढीशी पर्णकुटी आहे, ही एक माता दिसते आहे, एक ऋषी दिसत आहेत तपोवृद्ध. या म्हाताऱ्याने एवढा स्वयंपाक केला कुठं, शोधायला सुरुवात झाली. आणि शोधता शोधता लक्षात आलं की या पर्णकुटीच्या पाठीमागं अजून एक झोपडी आहे. आणि त्या झोपडीमध्ये गाय आहे, कामधेनू, जी इंद्राने प्रसन्न होऊन या दोघांना दिलेली आहे.
ती कामधेनू अन्न प्रसवते आणि त्यातनं मिळालेले षडास अन्न आपल्याला भेटलेलं आहे, 556 आपल्याला भेटलेलं आहे. राजाचा लोभ जागृत झाला. राजाने सांगितलं, ऋषीवर ती गाय आम्हाला देऊन टाका, आम्ही राजे आहोत. ही कामधेनू आमच्या राज्यात असली पाहिजे, आमच्या दाराला असली पाहिजे. जमदग्नी ऋषीने सांगितलं, राजे हो, तुम्ही राजे आहात, पण हे इंद्रानं प्रसन्न होऊन दिलेलं वरदान आम्हाला दिलेलं आहे, हे वरदान आम्ही काढून कसं द्यायचं, ती येत असेल तर घेऊन जा. आणि राजाने गाय सोडायचा प्रयत्न केला. गायीने क्रोधाने खुरं आपटली, तिथं मलमूत्र केलं. त्या मलमूत्रातनं सैनिक निर्माण झाली, आपटलेल्या खुरातनं सैनिक निर्माण झाली. घनघोर युद्ध झालं, रक्ताची पाठ व्हायला सुरुवात झाली. कामधेनू स्वर्गात निघून गेली, पहिली गोहत्या घडली. तिथं कामधेनू आहे, ती मरणार नाही, पण तलवारीचा वार उगारणार म्हणजे तिथं गोहत्या झालेली आहे. त्या कामधेनूला वाचवण्याचा प्रयत्न जमदग्नी ऋषींनी केला. ते ब्राह्मण आहेत, ब्रह्महत्या झालेली आहे. जमदग्नी ऋषीला वाचवण्यासाठी माता रेणुकामध्ये पडल्या म्हणजे श्रीहत्या घडलेली आहे. एकाच वेळेला तिन्ही गोष्टी घडलेल्या आहेत. पाहतो, एक नेम भंगला की दुसरा घडणारा. आणि म्हणून आमच्या जीवनात फक्त एकच नेम आहे ना हो, सकाळी लवकर उठायचं, ते देवाचं नाव घ्यायचं आहे. ते फुकटचं नाव आहे, तोंडाने घ्यायचं आहे फक्त, बस. पण ती सकाळची वेळ कशी आहे, साखर झोप येते आम्हाला त्यावेळेस, आहे की नाही. आणि आता तर थंडीचे दिवस आहे, सकाळी तर अजून जास्त येते. आणि अशा वेळेला बाबा तुम्ही उठायला सांगता, मी नाही सांगत, शास्त्र सांगतं. कारण तो ब्रह्ममुहूर्त आहे, ती ब्रह्मवेळ आहे, तो शाश्वत काळ आहे. त्या वेळेला जर आम्ही उठलो तर तो परमात्मा आमच्याकडे पाहतो आहे. पहा तुम्ही, याला अगदी विज्ञानाचाही पुरावा आहे, अध्यात्माचा जसा पुरावा आहे ना तसा विज्ञानाचाही पुरावा याला आहे. रात्रभर दुःखानं तरमळणारा माणूस किती दुःखात असेल तरी तो पहाटे 3 ते 6च्या दरम्यान झोपलेला असतो. का? कारण परमेश्वराची दृष्टी तिथं आहे. सर्वज्ञ चक्रधर महाराज जोगेश्वरी असताना आमच्या बाईसांना म्हणतात, बाई हे सगळं जीवाते चिंती, सगळ्या जीवांचं चिंतन करतायत, फक्त महानुभावांचं उपदेशांचं नाही, सकल जीवाते चिंती. जे या सृष्टीमध्ये जे जन्माला घातलेले सगळे जीव आहेत ना, त्या सगळ्या जीवांचं चिंतन चाललेलं आहे. मग ते नरकात असलेल्या जीवांचं सुद्धा चिंतन चाललेलं आहे. आणि म्हणून त्यावेळेला 3 ते 6च्या दरम्यान किती दुःखानं व्याप्त असलेला माणूस तो झोपणार आहे, कारण ईश्वराची दृष्टी तिथं आहे. आणि त्यावेळेस जर आम्ही देवाचं नाव घेतलं तर देवालाही तोष होणार आहे आणि आमचा उद्धाराचा मार्ग सोपा होणार आहे. म्हणून त्या ब्रह्मवेळेला आपण देवाचं नाव घ्यायचं आहे, बस, काहीच करायचं नाही. सोपं काम आहे, फुकाचं नाम आहे. ते नाम घेऊन जर उद्धार होत असेल तर कलियुगामध्ये नामस्मरणासारखं दुसरं कुठलंच शस्त्र नाही आहे, कुठलंच शस्त्र नाही. अगदी या प्रपंचाला, या संसाराला तुम्हाला पार करायचं असेल तर फक्त नामस्मरण एकच शस्त्र असं आहे की ते तुम्हाला या संसार भवसागरात तारून नेणार आहे. संसार तर कसा आहे, आमचे मानवा कवी एक सांगतात, संसार संगे बहुसी न डोरे, कृपा करी रे दत्तराज स्वामी, प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझवी न दत्ता मज कंटवेना. आपलं प्रारब्ध कर्म आहे ते टळणार नाही. पण दत्तात्रेयाची भक्ती जर जीवनामध्ये आपल्या आली, ईश्वराची भक्ती जर जीवनामध्ये आपली आली तर आपण त्या प्रारब्ध कर्माला सुद्धा हरवू शकतो, त्या भोगाला सुद्धा अगदी पराभूत करू शकतो. आणि ती भक्ती आपल्या जीवनात आली पाहिजे, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये हे सुख सोहळे पाहायला भेटणार आहे, ही संस्कारमय पिढी घडणार. आणि या पिढीतून खऱ्या अर्थानं तो धर्म जागृत राहणार. जर धर्म जागृत राहिला तरच आमचं हे केलेलं सगळं कर्तृत्व जागृत राहणार आहे, अन्यथा आपण जागृत राहू शकत नाही. गेल्या 10 वर्षात थोडेसे बरे आहोत, त्याच्या आधीचा कालखंड भयानक होता. आता थोड्या अर्थानं थोडीशी धर्माची कुठेतरी सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. नाहीतर इथं मंदिराच्या जागेवर हॉस्पिटलची संख्या वाढली होती. रामराज्यात कधी हॉस्पिटल होतं? राम मंदिर बनवण्याचा सुद्धा यांना त्रास व्हायला लागला होता, हॉस्पिटल बांधा म्हणून. त्या रामाचं मंदिर बनवण्यासाठी हॉस्पिटलची तयारी सुरू झाली, पण ते राम मंदिर बनलं आणि जिकडे तिकडे खऱ्या अर्थानं रामराज्याची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून जागृत झालेला हा धर्म खऱ्या अर्थानं जागृत ठेवायचा असेल तर आम्हाला आमच्या येणाऱ्या पिढीला धर्म शिकवावं लागणार आहे. इंग्लिश मिडियमला घालू नका असं मी म्हणणारच नाही, घाला, शिकवलेच पाहिजे, चांगले शिकवले पाहिजे. चांगले शिकल्याशिवाय खऱ्या अर्थानं ते उत्पन्न मिळू शकत नाही, आणि उत्पन्न नाही मिळालं तर आमचाही पुढचा उदरनिर्वाह चालू शकणार नाही. पण धर्मही त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. पाच नाही, आता इंग्लिश मिडियमची तयारी खूप भयानक आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला लोकांना चांगली अनुभवाची आहे.
हां, हे पोरं शाळेत गेल्यानंतर यांना बांगड्या घालता येत नाही, हां, टिकली लावता येत नाही, है ना, हां, हातात कडं चालत नाही. का बरं? विचारतो आम्ही त्यांना? नाही विचारू शकत, कारण तो ख्रिश्चनच्या धर्माचा अंगीकार आम्ही करायला सुरुवात केला. आम्ही त्यांना नाही विचारू शकत, कारण आम्हीच आमचं पोरगा तिथं नेऊन टाकलं. ते म्हणतील तसं आम्हाला जगावं लागतं. पण हिंदूमध्ये किती पडलेलं आहे हो, मराठीमध्ये भरपूर काही आहे. पहा तुम्ही, इंग्लिशची बाराखडी माहिती तुम्हाला कशी आहे? ए फॉर ॲपल, खाण्यापासून सुरुवात झाली बाराखडी. आता लक्षात ठेवा. झेड फॉर झेब्रा, खाण्यापासून सुरुवात झालेली बाराखडी झेब्रा बनवून टाकते. हां, मराठीची बाराखडी तशी नाही आहे. अ नी सुरुवात झाली, अ म्हणजे अज्ञान, आणि न नी संपली. न म्हणजे ज्ञान, ज्ञान अज्ञानापासून सुरुवात झाली, ज्ञानाकडे संपणार आहे. त्या मराठीला आम्ही सोडत चाललो, इंग्रजीकडे घुसत चाललो. इंग्रजी गरजेची आहे, परक्यांसोबत जर बोलायचं असेल तर इंग्रजीचा संवाद असला पाहिजे, पण ती इतकी गरजेची नाही की आम्ही सगळे इंग्रजच झालो पाहिजे. इतकी गरजेची आहे का ती? नक्कीच नाही आहे. आमच्याकडं खूप आहे, पण आम्हाला आमचं कळत नाही. तुझे आहे तुझ्यापाशी, परी तू जागा विसरलासी. आणि म्हणून आपलंच आपल्याजवळ आहे ते धर्मशास्त्र आपण खऱ्या अर्थानं अंगीकृत केलं पाहिजे. आजच्या या शुभदिनी तुम्हा सर्वांना भेटीचा योग आला. बापूजीचा हा अभिष्ट चिंतन सोहळा उद्या संपन्न होतो आहे. बापूजींना लक्ष अशा शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनामध्ये असलेला हा जो धर्म आहे, हा धर्म खऱ्या अर्थानं जागृत होऊन त्यांच्या पुत्रांनी केलेली ही पितृभक्ती कर्तव्य रूपानं खऱ्या अर्थाने त्यांनी स्वीकारात घ्यावी. उद्याचा होणारा त्यांचा 75वा उपहारही स्वीकारात जाणारच आहे. त्यांच्या जीवनामध्ये असा आनंद उत्सव पुन्हा पुन्हा यावा ही त्या प्रभूचरणी प्रार्थना करतो. त्या निमित्तानं अगदी त्या द्वारकाधीशाचं जे वचन आपण सुरुवातीला बघितलं होतं, ते वचन पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की त्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने त्या बुद्धीचं युक्तत्व आपल्या ठिकाणी असलं पाहिजे, त्या भावाचं युक्तत्व आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. तरच आमची भावना खऱ्या अर्थानं स्थिर होणार आहे, आमच्या जीवनात शांती येणार आहे, मगच आपण सुखाकडे जाऊ शकणार आहे. म्हणून नास्तिर बुद्धियुक्तस्य नचा युक्तस्य भावना नचा भाव आहेत शांती रस शांतश्च कृत सुखम. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख यावं हीच अपेक्षा द्वारकाधीश कशा चरणी करूया. या ठिकाणी नंतर आरती होईल. मला वाटतं आपला वेळ पूर्ण होत आलेला आहे, कारण 9 ते 11 प्रवचनाचा आणि कीर्तनाचा वेळ असतो. 11च्या पुढचा वेळ आपला नाही नक्कीच, कारण या व्यासपीठाचा तो वेळ नाही आहे. 11 ते त्याच्यानंतरचा वेळ कशाचा आहे की नाही? आमचे मृदुंगाचार्य बाबा आहेत, त्यांना माहिती आहे, तमाशाचा. त्यामुळे तमाशा आपल्याला करायचा नाही, आपल्याला प्रवचन करायचं आहे. आणि आपलं प्रवचन 2 तासापर्यंत चाललेलं आहे. यानंतर आरती होईल. आरतीनंतर उद्याची सूचना तुमच्यापर्यंत देतो की उद्या खऱ्या अर्थानं आपल्याला इथं 75 उपहार संपन्न करायचा आहे. उद्या या ठिकाणी उपाध्याय कुलाचार्य वर्धनस्थ मोठे बाबाजी रणायचे येणार होते, पण ते अपारे कारणामुळे येऊ शकत नाही. उद्या इथे आचार्य श्री डोकेकर बाबा आहेत, मी आहे, आलेले सर्व संत आहेत, तपस्विनी लीलाताई आहेत, तपस्विनी उषाताई आहेत, आमचे अवधूत आप्पा आहेत. आलेल्या सर्व संतांच्या उपस्थितीमध्ये 75 उपहाराचाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. तो उपहारही आपल्याला खऱ्या अर्थाने 75च्या ठिकाणी समर्पित करायचा आहे. पहा तुम्ही, आम्ही उपदेशी आहोत, आम्ही घराघरात उपहार दाखवतो, पण उपहार कसा दाखवतो? आम्ही कसा दाखवतो उपहार? आम्ही बऱ्याच ठिकाणी अनुभवला बरं का, म्हणून सांगतो. सकाळी सकाळी पोराला शाळेत जायची घाई असती, आमच्या या मावल्या घाई स्वयंपाक करतात, त्याच पोराला सांगतात देवापुढे उपहार ठेव. मग ते पोरगं उपहाराचं ताट घेतं, देवापुढे ठेवतं, त्याला जायची घाई असती, कारण त्याचे मित्र जमा झालेले असतात तिकडं. त्याची शाळेची गाडी येते नाही तर त्याचे मित्र असतात. तो कसा तरी देवापुढे ताट ठेवतो. देवा म्हणतो, देवा तू खायला तर मी खातो, देवा तू खायला तर मी खातो, देवा तू खायला तर मी खातो. हा उपहार नाही बरं का, हा उपहार अजिबात नाही. उपहार दाखवताना तिथं 5व्या अवताराच्या लीळा आपल्याला आठवत्या गेल्या पाहिजे. 5 नावाचं स्मरण घडलं पाहिजे, तर तो उपहार होणार आहे. नाहीतर तुमचा केलेल्या त्या इतक्या कष्टातल्या स्वयंपाकाचा उपहार देवापर्यंत जाऊ शकत नाही. तो काही पदार्थाचा भुकेला नाही, आपण मगाशी पाहिलं तो भावाचा भुकेला आहे. तो भाव आपल्याला जागृत झाला पाहिजे. म्हणून तो 75वा उपहार आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. त्याच्या आधी या ठिकाणी बापूजींचा अभिष्ट चिंतन सोहळा होईल आणि त्या सोहळ्यानंतर 75वा उपहार विधी होणार आहे. त्यानंतर होईल आरती. मंगलारती योगेश्वरा.